नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण उद्योग आणि सेवा क्षेत्र हा जो आपला चॅप्टर होता त्याचा दुसरा भाग बघायचा आहे. ओके, मागच्या भागात आपण MSME म्हणजे काय, मायक्रो स्मॉल अँड मीडियम म्हणजे का सूक्ष्म लघु आणि मध्यम स्वरूपाचे जे उद्योग असतात त्याची व्याख्या आणि त्याच्या संदर्भात इतर गोष्टी आपण बघितल्या. ओके, त्यानंतर आपण SPV स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे विशेष उद्देश वाहन असं त्याचं आपण मराठीत ट्रान्सलेशन केलं होतं. त्याचा अर्थ काय होता, तर एक विशेष कारणासाठी जर पैसे उधारी घ्यायचे असतील, विशेष कारणासाठी एक एक प्रकारे कंपनी सारखं काम करते. स्पेशल पर्पज व्हेकल काय असते, एक प्रकारे कंपनी असते. ओके, एक प्रकारे काय असते, कंपनी असते. ती पार्टनरशिप पण असू शकते ज्यामध्ये विशेष कारणासाठी पैसे घेतले जातात. त्याची विशेषता काय असते, सगळ्यात महत्वाची विशेषता म्हणजे जे तारण ठेवलं जाते ह्या कंपनी मार्फत ते भविष्यातल्या पैशावरती ठेवलं जाते. ओके, जनरली तुम्ही जर लोन काढायला गेलात तर तुम्हाला लगेच तारण मागितलं जातं, काहीतरी सिक्युरिटी म्हणून ठेवावं लागतात पैसे. पण इथं स्पेशल पर्पज व्हेकलमध्ये त्या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी, त्या एका विशिष्ट गोष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी, त्या विशिष्ट गोष्टींमध्ये विशिष्ट व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याला प्रोत्साहन म्हणून काय केलं जाते, भविष्यात तो जेव्हा उद्योग चांगला होईल त्याच्यातनं जी मिळकत होईल त्याला तारण म्हणून गृहीत धरलं जाते. ओके, ही अशी त्याची संकल्पना आहे. ह्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितल्या. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पार्ट बघूया. ओके, आज आपल्याला बघायचं आहे 2 ते 3 गोष्टी. एक गोष्ट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आजची गोष्ट म्हणजे SEZ. ओके, स्पेशल इकॉनॉमिक झोन. ओके, स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र. ओके, त्याचा अर्थ काय, सुरुवात कधी झाली आणि आता सध्याचे तथ्य काय आहे ते अपडेटेड एकदम वेबसाईटवरनं आपण मिळवले ते. ओके, त्याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती घ्यायची. त्यानंतर ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे भारतामध्ये व्यवसाय करण्यासाठी, ओके, किती व्यवसाय करणे भारतात किती सोपं आहे. ओके, एखादा व्यवसाय नवीन आपल्याला सुरुवात करायचा आहे तर त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, गोष्टी आहेत, त्या करणं किती सोपं आहे त्याचा एक निर्देशांक असतो. ऍक्च्युली हा निर्देशांक बंद झालाय 2021ला, त्याला बंद करण्यात आलं. पण भारताने काय केलं, त्याचं एक स्वतःचं व्हर्जन काढलं, स्वतःची एक आवृत्ती काढली त्याची. ओके, स्वतःच एक इज ऑफ डुईंग बिझनेसचा एक आराखडा तयार केला. तर आपल्याला पहिलं बघायचं आहे की ते वर्ल्ड बँके, जागतिक बँकेचं जे इज ऑफ डुईंग बिझनेस आहे त्याचे निकष काय होते, त्यात नेमकं काय होतं ते बघायचं. 2021 नंतर ते डिस्कंटिन्यू झालं, पण भारताने स्वतःची एक आवृत्ती काढली. त्या आवृत्तीमध्ये काय आहे ते देखील आपल्याला बघायचं. ओके, तर आपल्याला SEZ एक बघायचं आहे आणि इज ऑफ डुईंग बद्दल बघायचं. त्यानंतर एक इम्पॉर्टंट टॉपिक तो म्हणजे इंडस्ट्रियल सिकनेस म्हणजे जे उद्योग आहेत ते काही काही कारणास्तव उद्योगाचं काय होते, उद्योग उद्योग भरभराटीला येण्याऐवजी उद्योग बिमार पडायला लागतात. बिमार पडतात म्हणजे उद्योग हे चांगलं काम करत नाहीत. ओके, उद्योग हे डबघाईस येतात. ओके, तर अशा उद्योगांना बाहेर कसं काढता येईल, अशा उद्योगांना बाहेर कसं काढता येईल ह्यासाठी सरकार बऱ्याचदा धोरण बनवते. ओके, तर त्याचा एक टॉपिक आहे इंडस्ट्रियल सिकनेस. ओके, सिकनेस म्हणजे एक प्रकारची तब्येत खराब, जेव्हा आपली लोक आपल्या माणसांची तब्येत खराब होते त्याला सिकनेस म्हणतो आपण. ओके, तब्येत खराब, बिमार होणे. ओके, तर तसंच उद्योगांचं असते. ओके, उद्योगांची तब्येत देखील खराब होते. तर त्या तब्येत, ज्या उद्योगांची तब्येत खराब आहे त्यांना त्यातून बाहेर कसं काढता येईल. ओके, त्यासाठी काय काय उपाययोजना केली जातात आणि त्यासाठी काही वेगळं धोरण आहे का, हे देखील आज आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये विशेष करून आपल्याला, कारण तुम्हाला माहित आहे की कोरोनाच्या काळात, ओके, कोरोनामुळे बऱ्याच उद्योगांचं नुकसान झालं. तर सरकारने कोरोनामुळे नुकसान झालं म्हणून, आणि दुसरी गोष्ट कोरोनाच्या काळात सगळ्यात मोठी एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे आपण जर इतर देशांवरती अवलंबून असू, ओके, समजा आपण एखाद्या विशेष गोष्टीसाठी, फॉर एक्झाम्पल उदाहरण घ्यायचं असेल तर इलेक्ट्रॉनिक गुड्ससाठी, ओके, इलेक्ट्रॉनिक्स जे इनपुट्स असतात, ओके, त्याच्यासाठी आपण बऱ्याच प्रमाणात चीनवरती निर्भर आहोत. ओके, तर कोरोनाच्या काळात सरकारला ह्याची जाण झाली, ते प्रकर्षानं जाणवलं की पहिली गोष्ट आपल्याला थोडीशी निर्भरता जी आहे,
ओके, दुसऱ्या देशांवरती निर्भरता कमी केली पाहिजे, जेणेकरून कोरोना सारखी जर आपत्ती आली तर त्याचं नुकसान होऊ नये. आणि दुसरी गोष्ट, इथले उद्योग जे कोरोनामुळे डबघाईस आली होती, त्यात नुकसान झालं होतं, त्यांना पुनरुभारणीसाठी, त्यांच्या पुनरुभारणीसाठी आपल्याला काय करता येईल, ह्यासाठी एक योजना लॉन्च करण्यात आली. त्याला म्हणतात प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. म्हणजे काय, उत्पादनाशी लिंक केलेलं, जोडलेलं एक इन्सेंटिव्ह म्हणजे प्रेरक. ओके, म्हणजे जास्त उत्पादन घेतलं तर तुम्हाला काहीतरी सरकारकडून विशेष कन्सेशन्स मिळतील, सूट मिळेल किंवा काहीतरी प्रेरक मिळतील. प्रेरक म्हणजे तुम्हाला एक त्या उद्योगाला प्रोत्साहन केलं जाईल, त्या उद्योगाला एक प्रोत्साहनपर काही मदत दिली जाईल सरकारकडून. ओके, तर अशी एक योजना, त्याला प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, खूप महत्वाचा आहे. हे परीक्षेत विचारण्याची शक्यता आहे. खूप डिटेल आहे त्याच्यामध्ये, भरपूर क्षेत्रांची नाव आहेत, पण आपण डिटेलमध्ये करणार आहे. त्याची बेसिक आयडिया आणि एक दोन उदाहरणं एवढंच करणार आहोत. ओके, तर प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह हा आपल्याला आजचा टॉपिक, हा टॉपिक देखील आपल्याला आज बघायचा आहे. ओके, तर 2-3 महत्वाचे टॉपिक आहेत आज. एक म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन, दुसरं इंडिया अँड ईज ऑफ डुईंग बिझनेस, त्याची भारताची आवृत्ती पण आहे, आणि तिसरं म्हणजे इंडस्ट्रियल सिकनेस. ओके, मेजर्स म्हणजे उपाययोजना, इंडस्ट्रियल एक्झिट पॉलिसी. ओके, तर ह्या, आणि त्यामध्ये आपल्याला काय प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, ओके, ही योजना बघायचं आहे. तर सुरू करूया आपण आजचा टॉपिक. सुरुवात करूया आपण SEZ ने, म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोनने. ओके, तर मित्रांनो, हा उपक्रम, हा जो उपक्रम आहे, त्यामध्ये बार्टीचा खूप चांगला उपक्रम आहे. त्यामध्ये आपण जनरल स्टडीज 4, ओके, म्हणजे MPSC मेन्सचा जो जनरल स्टडीज 4चा जो इकॉनॉमिक्सचा सेक्शन आहे, इकॉनॉमिक्सचा भाग आहे, तो कव्हर करतोय. या उपक्रमाची माहिती तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना द्या. ओके, बार्टीच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पसरवा. ओके, तर सुरू करूया आजचा टॉपिक, स्पेशल इकॉनॉमिक झोन. ओके, पहिला आपण स्पेशल इकॉनॉमिक झोनने सुरू करूया. ओके, मराठीत त्याला स्पेशल म्हणजे विशेष, इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक, झोन म्हणजे क्षेत्र, म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र, असं त्याचं ट्रान्सलेशन होते. तर विशेष आर्थिक क्षेत्र नेमकं काय? ओके, तर त्याचा थोडासा इतिहास बघूया, थोडासा. ओके, 1965 ला प्रथम निर्यात प्रक्रिया क्षेत्र बनवण्यात आले भारतामध्ये. ओके, 1965 ला, बघा मित्रांनो किती जुनी संकल्पना आहे. ओके, 1965 ला सर्वप्रथम भारतामध्ये कांडला, गुजरात येथे, ओके, कांडला हे एक पोर्ट देखील आहे. ओके, तर सॉरी, तर कांडला, गुजरात इथल्या कांडला ह्या शहरामध्ये, ओके, सर्वप्रथम निर्यात प्रक्रिया क्षेत्र म्हणजे काय, तिथं तोच माल बनेल. ओके, त्याच मालाची निर्मिती होईल जो माल आपल्याला निर्यात करायचा, त्याच मालावरच्या निर्मितीवर काम केलं जाईल किंवा प्रक्रिया केली जाईल जो माल आपल्याला निर्यात करायचा. ओके, तर असं क्षेत्र हे 1965 ला बनवण्यात आलं. कुठं? कांडाला, गुजरातमध्ये 1965 ला. ओके, तर ही जी संकल्पना आहे की फक्त निर्यातीसाठी, बघा लक्षात आहे मित्रांनो, फक्त निर्यातीसाठी तो क्षेत्र राखीव ठेवणे. ओके, तो क्षेत्र राखीव ठेवणे कशासाठी? निर्यातीसाठी. तिथं बनवलं जाणारं उत्पादन हे निर्यातीसाठीच वापरलं जाईल. ओके, तर ही संकल्पना फार जुनी आहे. तर 1965 ला सुरुवात कशी झाली बघा, निर्यात प्रक्रिया क्षेत्र, इंग्रजीमध्ये त्याला, ओके, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन. ओके, एक प्रकारचं मॉडेल होतं, एक प्रकारचा एक इतर ठिकाणी देखील ह्याची पुनरावृत्ती झाली पाहिजे. ओके, ह्याची कॉपी झाली पाहिजे, ह्याला अशाच प्रकारचे मॉडेल निर्माण झाले पाहिजे, म्हणून कांडलाला, ओके, 1965 ला निर्यात प्रक्रिया क्षेत्र बनवण्यात आले. आणि मित्रांनो, त्या काळात भारत विशेष आर्थिक क्षेत्राचं लवकर महत्व जाणणारा आशिया खंडातील सर्वप्रथम देशापैकी एक देश होता, लक्षात घ्या. ओके, नंतर चीन थोडासा, म्हणजे बऱ्याच प्रमाणात भारताच्या समोर निघून गेला. ओके, चीनच्या प्रगतीचा जो दर होता, भारताच्या प्रगतीच्या दरापेक्षा जास्त झाला. पण जर इतिहासात बघितलं आपण, तर विशेष आर्थिक क्षेत्राचं महत्व जाणणारा, कळणारा आशिया खंडातील पहिल्या देशांपैकी, काही देशांपैकी एक म्हणजे भारत होता. ओके, ही रियालिटी आहे. ओके, आणि त्यासाठी
काय करण्यात आली, SEZ ची म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्राची स्थापना करण्यात आली. विशेष आर्थिक क्षेत्रांची स्थापना करण्यात आली. कशासाठी, तर निर्यातीवरती विशेष फोकस देण्यासाठी, ओके, निर्यात वाढवण्यासाठी आणि बऱ्याच कारणांसाठी विशेष आर्थिक क्षेत्राची एक संकल्पना मांडण्यात आली. तर विशेष आर्थिक क्षेत्राची स्थापनेची काय कारण आहेत ते बघूया आपण. ओके, विविध प्रकारच्या मंजुरी आणि नियंत्रण संबंधित गोष्टी. ओके मित्रांनो, तर व्यवसाय करण्यासाठी, ओके, आणि असे व्यवसाय ज्यामध्ये एक एक प्रकारचं क्षमता आहे. कशाची क्षमता, निर्यातीची क्षमता आहे. ओके, निर्यातीची क्षमता असणारे उद्योग करण्यासाठी मंजुरी आणि नियंत्रण या संबंधी बऱ्याच गोष्टींमध्ये समस्या होत्या भारतात. मंजुरी म्हणजे काय, अप्रुव्हल, त्याला परमिशन देणे, आणि नियंत्रण म्हणजे काय, त्याच्यावर कंट्रोल. ओके, त्याचं जे रेग्युलेशन आणि कंट्रोल होतं. ओके, ह्यामध्ये बऱ्याच समस्या होत्या भारतामध्ये. आणि या समस्यांमुळे काय व्हायचं की निर्यात क्षेत्र, आपल्याकडे क्षमता असून आपण भरपूर कमी प्रमाणात निर्यात करायचो. ओके, क्षमता असून देखील आपण काय, आपली निर्यात कशी होती, कमी होती. ओके, तर विविध प्रकारच्या मंजुरी आणि नियंत्रण संबंधित गोष्टीमध्ये सुधारणा आणण्यासाठी, ओके, हे एक कारण, हे पहिलं कारण आहे. अस्थिर सार्वजनिक वित्त व्यवस्थापन आणि वैश्विक सुविधांचा अभाव. बघा, इतर देशामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं, पायाभूत सुविधा होत्या, त्या एकदम वर्ल्ड क्लास वैश्विक स्वरूपाच्या होत्या. ओके, म्हणजे जगात कुठंच भेटणार नाहीत अशा सुविधा बऱ्याच देशांनी निर्माण केल्या होत्या, जेणेकरून त्यांचा वापर करून आपण निर्यात, ते देश ओके, निर्यात ज्या वस्तू सेवांचं निर्यात करता येईल अशा वस्तू सेवांचं ते उत्पादन करायचे. पण भारतामध्ये 2-3 गोष्टी चुकीच्या होत्या. ते म्हणजे अस्थिर सार्वजनिक वित्त, म्हणजे जे सार्वजनिक पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त होतं ते अस्थिर होतं. त्याच्यात एक स्टॅबिलिटी, स्थिरता नव्हती, आणि त्याचं व्यवस्थापन देखील एक चांगल्या प्रकारे होत नव्हतं पूर्वी. ओके, आणि बऱ्याच जे पायाभूत सुविधा आहेत त्याचा भारतामध्ये अभाव होता. ओके, हे देखील एक कारण होतं की आपल्याला विशेष आर्थिक क्षेत्राची स्थापना करावी लागली. ओके, गुंतवणूक वाढविणे देखील उद्देश होता. हो, विदेशी गुंतवणूक, परकीय गुंतवणूक. ओके, तर गुंतवणुकीऐवजी परकीय गुंतवणूक असा शब्द पाहिजे. ओके, परकीय गुंतवणूक वाढवणे हे देखील सगळ्यात मोठा उद्देश होता. ओके, आणि ह्या 2-3 गोष्टी लक्षात घेऊन मित्रांनो, एप्रिल 2000 मध्ये विशेष आर्थिक क्षेत्राची स्थापना करण्यात आली. बघा, स्थापना कधी आहे, एप्रिल 2000. ओके, इयर 2000. तर एप्रिल 2000, इसवी सन 2000 मध्ये विशेष आर्थिक क्षेत्राची स्थापना करण्यात आली. ओके, विशेष आर्थिक क्षेत्राची स्थापना करण्यात आली. आता विशेष आर्थिक क्षेत्राची स्थापना इसवी सन 2000 स्थापना करण्यात आली. ओके, विशेष आर्थिक क्षेत्र काय मित्रांनो, असं क्षेत्र जिथं एक विशेष लक्ष दिलं जाईल कशावरती, अशा वस्तू आणि सेवांच्या निर्मितीवरती ज्या वस्तू आणि सेवांमध्ये निर्यात क्षमता आहे. ओके, अशा वस्तू आणि सेवांच्या निर्मितीवर भर दिला जाईल ज्या वस्तू आणि सेवांमध्ये निर्यात क्षमता म्हणजे आपण उत्पादन करू आणि त्या उत्पादनाचं काय करू, आपण निर्यात करू. त्या उत्पादनाचं काय करू मित्रांनो, निर्यात. ओके, तर अशासाठी विशेष क्षेत्र म्हणजे ते काय असं जिओग्राफिकल एरिया वगैरे नव्हता. ओके, जिओग्राफिकल एरिया पण म्हणू शकता तुम्ही, पण तिथं विशेष तरतुदी होत्या, म्हणून त्याच्या बाहेर त्या तरतुदी नव्हत्या, त्या क्षेत्राबाहेर त्या तरतुदी नव्हत्या. त्या क्षेत्रामध्ये विशेष सवलती होत्या, विशेष सवलती दिल्या होत्या आणि विशेष सूट होती बऱ्याच गोष्टींसाठी, त्यामुळे त्याला क्षेत्र असं नाव देण्यात आलं. ओके, तर इसवी सन 2000 ते 2006, बघा स्थापना कधी झाली मित्रांनो, अगोदरच्या स्लाइड मध्ये तुम्ही बघू शकता, स्थापना झाली इसवी सन 2000. ओके, एप्रिल 2000 मध्ये. पण 2000 ते 2006 पर्यंत विशेष आर्थिक क्षेत्र परकीय व्यापार धोरणाच्या तरतुदीनुसार चालेल. ओके, लक्षात घ्या मित्रांनो, परकीय व्यापार धोरण म्हणजे फॉरेन ट्रेड पॉलिसी, FTP. ओके, FTP ज्याला म्हणतो, फॉरेन ट्रेड पॉलिसी. तर परकीय व्यापाराचं धोरण ठरवलं जाते, सरकार धोरण ठरवते. तर त्या धोरणा अंतर्गत काय झालं, स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र चालवण्यात आले. याचा अर्थ काय, याचा अर्थ तोपर्यंत विशेष कायदा नव्हता. बघ इथे नाही, ते पुढच्या स्लाइड मध्ये क्लिअर होईल, अगोदर सांगतो इंडिकेशन कशाचं आहे. बघा काय दर्शवते हे, की तोपर्यंत स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्रासाठी आपल्याकडे विशेष कायदा नव्हता मित्रांनो. ओके, विशेष कायदा नव्हता, कायदा नंतर आला.
इसवी सन 2000 ते इसवी सन 2006 पर्यंत काय करण्यात आलं? इसवी सन 2000 ते इसवी सन 2006 पर्यंत हे जे स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे, विशेष आर्थिक क्षेत्र आहे, ते कसं चालवण्यात आले मित्रांनो? ते चालवण्यात आलं फॉरेन ट्रेड पॉलिसीच्या अंतर्गत. म्हणजे काय? परकीय व्यापार धोरण जे भारत सरकार ठरवायचं त्यानुसार, ओके, परकीय व्यापार धोरणाच्या तरतुदीनुसार चालवायचं. ओके. आणि सार्वजनिक वित्ताचा पुरवठा, सरकारकडून जे सार्वजनिक वित्ताचा पुरवठा होता तो देखील त्या धोरणाअंतर्गतच केला जायचा. ओके, तो पुरवठा देखील त्या धोरणाअंतर्गत केला जायचा. मग काय झालं मित्रांनो? ओके, मग 2005 ला, आता तुम्ही म्हणाल सर 2006 पर्यंत ते म्हणजे कायदा नव्हता, 2006 पर्यंत विशेष जे आर्थिक क्षेत्र आहे ते तर परकीय व्यापार धोरणांच्या अंतर्गत चाललं गेलं. बरोबर आहे, पण कसं असते मित्रांनो, कायदा आज झाला म्हणजे लगेचच त्याच्या अंतर्गत गोष्टी सुरू होतात असं कधीच नसतं. तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा ऍक्ट तुम्हाला आठवत असेल, कायदा कधीचा? 1934चा. स्थापना कधीची झाली? 1935 ला झाली. ओके. तुम्ही असंच नॅशनल स्टॉक सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया बद्दल देखील आपण बघितलं होतं. ओके, कायदा अगोदरचा होता, पण स्थापना आणि त्याला लिगल स्वरूप, ओके, कायदेशीर स्वरूप नंतर देण्यात आलं. ओके, तर तसंच इसवी सन 2000 ते 2006 पर्यंत, ओके, परकीय व्यापार धोरणाच्या तरतुदीनुसार विशेष आर्थिक क्षेत्र चालवले गेले. 2005 मध्ये काय झालं? द स्पेशल इकॉनॉमिक झोन्स ऍक्ट, ओके, 2005 मध्ये विशेष आर्थिक क्षेत्र कायदा 2005 हा पार्लमेंटमध्ये म्हणजे संसदेमध्ये पास करण्यात आला आणि 23 जून 2005 ला त्यावरती आदरणीय राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. ओके, बघा मित्रांनो, मे 2005 मध्ये तो कायदा लोकसभेत पास करण्यात आला आणि त्यानंतर 23 जून 2005 ला आदरणीय राष्ट्रपतींनी त्यावरती स्वाक्षरी केल्या. ओके, आणि त्यानंतर तो कायदा अंमलात आला. ओके, आता या कायद्याची उद्दिष्टे काय होते मित्रांनो? ओके, कायद्याची उद्दिष्टे काय होती? अतिरिक्त आर्थिक क्षमता निर्माण करणे. इथे जे उद्योग असतात, एस्पेशली ते उद्योग, विशेषतः ते उद्योग, ज्या उद्योगांमध्ये निर्यातीची क्षमता आहे, ज्या उद्योगांमध्ये अशा वस्तू बनवल्या जातील ज्यामध्ये निर्यात क्षमता आहे. ओके, तर त्या उद्योगांना काय केलं जातं? अतिरिक्त आर्थिक क्षमता निर्माण करणे. ओके, ऍडिशनल इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. तर त्यांची जी क्षमता आहे त्याच्यामध्ये थोडेस भर टाकणे. ओके, निर्यातीला प्रोत्साहन देणे सगळ्यात महत्वाचं हे आहे मित्रांनो. ओके, निर्यातीला, वस्तू आणि सेवांच्या निर्यातीला काय करणे? प्रोत्साहन देणे, ही कायद्याची उद्दिष्ट आहे. देशांतर्गत आणि परकीय गुंतवणुकीला चालना देणे. मित्रांनो, वरती पण आपण बघितलं, आता पुन्हा आपण डिटेलमध्ये कायद्याअंतर्गत बघतोय की देशामध्ये म्हणजे डोमेस्टिक, देशांतर्गत इंग्रजीमध्ये डोमेस्टिक म्हणतात. ओके, इथल्या इथं आपापल्या देशात आणि बाहेरचे, ओके, जी गुंतवणूक आहे, बाहेरून येणारी जी गुंतवणूक आहे आणि देशातली जी गुंतवणूक आहे, त्या गुंतवणुकीला चालना देण्याचं देखील एक उद्दिष्ट स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये ठेवण्यात आलं. रोजगार निर्मिती खूप महत्वाचं उद्दिष्ट आहे, याशिवाय काही अर्थ राहणार नाही. म्हणजे आपण जसं की तुम्हाला काल परवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या भूतपूर्व गव्हर्नरने, ओके, माजी गव्हर्नरने आदरणीय रघुराम राजन साहेबांनी खूप चांगलं एक स्टेटमेंट दिलंय. ओके, आणि महत्वाचं आहे स्टेटमेंट, तुम्हाला इंटरव्ह्यूला कामाला पडेल. तो टॉपिक तुम्ही करा. ओके, काही जर तुम्हाला मदत लागली तर मला नक्की कॉल करा. ओके, जॉबलेस ग्रोथ म्हणजे सध्याची जी आपली प्रगती आहे भारताची, ओके, जी आर्थिक वृद्धी आहे, वृद्धी तर होते, आर्थिक दर चांगला आहे, वाढ होते, पण ती कशी आहे? त्याने रोजगार निर्मिती नाही, रोजगार रहित, ओके, रोजगारहीन वृद्धी झालेली आहे. ओके, त्यातनं रोजगार निर्मिती होत नाहीये, वृद्धी होतीये. ओके, रोजगार निर्मिती होत नाही. याबद्दल रघुराम राजेंनी काल परवा स्टेटमेंट दिले की तुम्ही नक्की हा टॉपिक विशेष स्वतःहून वाचा. जॉबलेस ग्रोथचा अर्थ काय, त्याची काय कारण आहेत, ओके, हे तुम्ही टॉपिक स्वतःहून घ्या. तर मित्रांनो, स्पेशल इकॉनॉमिक झोनची स्थापना करण्यात आली 2005 ला, त्याचा कायदा पण बनवण्यात आला, पण त्याने जर रोजगार निर्मिती झाली नाही मग त्याचा काही उपयोग होणार नाही. ओके, शेवटी रोजगार निर्मितीसाठी बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच गोष्टींना सरकारतर्फे प्रोत्साहन दिले जाते. तर एक उद्दिष्ट, ओके,
SEZच्या कायद्याचं एक उद्देश काय होतं, रोजगार निर्मिती करणे हा हे देखील उद्देश होता. ओके, पायाभूत सुविधाची निर्मिती करणे आपण वरती बघितलं होतं. भारतामध्ये वैश्विक स्तरावरती जे पायाभूत सुविधा असतात, ओके, इतर देशाच्या पायाभूत सुविधा आहेत, त्यांचा अभाव आहे, इथं आपण बघितलं होतं. तर अशा वैश्विक इतर देशांना स्पर्धा करू शकतील अशा सुविधांची निर्मिती करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, हे देखील स्पेशल इकॉनॉमिक झोन, ओके, या कायद्याची उद्दिष्टे आहेत. ओके, तर बघा मित्रांनो, काय काय उद्दिष्ट आहेत. अतिरिक्त आर्थिक क्षमता निर्माण करणे, निर्यातीला प्रोत्साहन देणे, सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट हे आहे. देशांतर्गत आणि परकीय गुंतवणुकीला चालना देणे, ओके, रोजगार निर्मिती करणे, पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, ओके, जेणेकरून आपण इतर देशांशी स्पर्धा करू शकतो. ओके, कारण इतर देश बऱ्याच प्रमाणात अशा सुविधा देतात ज्या वैश्विक स्तरावरती खूप चांगल्या समजल्या जातात, ज्याच्या सुविधा आपल्याकडे पूर्वी नव्हत्या. ओके मित्रांनो, लक्षात घ्या, ही खूप एक इसवी सन 2000-2005, ओके, 2005चा कायदा आहे. ओके, आता खूप फरक आलाय, जवळजवळ आता 2022 म्हणजे 17 वर्षाचा काळ गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की हे सगळ्या गोष्टी आता जशाच्या तसे लागू होतील, नाही लागू होणार. ओके, तर आता जर बघितलं तुम्ही तर आपल्याकडे पण बऱ्याच गोष्टींमध्ये एक वैश्विक स्तराच्या सुविधा आलेल्या आहेत. ओके, उत्पादन निर्मिती, सेवा निर्मिती यामध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्या वैश्विक स्तरावरती आपण स्पर्धा करू शकतो अशा देखील सुविधा निर्माण झालेल्या आहेत. सगळ्या क्षेत्रात झाले नसतील, पण त्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. ओके, आता हे स्पेशल इकॉनॉमिक झोन, ओके, म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र जर टाकायचं असेल तर नेमकी त्याची मंजुरी प्रक्रिया काय? ओके, त्याला अप्रुव्हल, मंजुरी म्हणजे अप्रुव्हल, त्याला जर परवानगी द्यायची असेल तर त्याची नेमकी प्रक्रिया काय बघूया. विकासकाला प्रस्ताव राज्य सरकारला पाठवावा लागतो. विकासक म्हणजे डेव्हलपर. जर एखादा काही लोकांनी किंवा काही कंपन्यांनी ठरवलं की आपल्याला स्पेशल इकॉनॉमिक झोन, ओके, बनवायचा आहे, ओके, त्याची परमिशन पाहिजे, त्याची मंजुरी पाहिजे, तर जो कोणी विकासक असेल तो काय करेल, त्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवेल. ओके, केंद्र सरकारचा एक मंजुरी बोर्ड असतो मित्रांनो, लक्षात घ्या, मंजुरी बोर्ड हा नेहमी केंद्र सरकारचा असतो. ओके, प्रस्ताव कोणाला पाठवला जातो, राज्य सरकारला. मंजुरी कुठून मिळते, मंजुरी बोर्डाला हा प्रस्ताव 45 दिवसांत पाठवला जातो. ओके, तर हा जो प्रस्ताव असतो, पहिलं काय करतात, डेव्हलपर म्हणजे विकासक जो असतो, ओके, जो विकास ते स्पेशल इकॉनॉमिक झोन विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास करणार असतो, विशेष आर्थिक क्षेत्राची निर्मिती करणार असते, ते काय करतात, पहिलं राज्य सरकारला प्रस्ताव पाठवतात. राज्य सरकार काय करते, 45 दिवसाच्या आत राज्य सरकार काय करणार, 45 दिवसाच्या आत हा प्रस्ताव मंजुरी बोर्डाला पाठवला जाते. मंजुरी बोर्ड कोणाचा असतो, नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, मंजुरी बोर्ड हा केंद्र सरकारचा असतो. ओके, आणि हा प्रस्ताव मंजुरी बोर्डाला 45 दिवसात पाठवायचा असतो. तर असं कंपल्सरी आहे का की जो विकासक आहे तो फक्त राज्य सरकारलाच प्रस्ताव पाठवेल आणि मंजुरी बोर्डाला डायरेक्ट पाठवणार नाही, असं काही नाही मित्रांनो. जो अर्जदार असतो तो सरळ मंजुरी बोर्डाला देखील अर्ज करू शकतो. ओके, त्याला बोर्ड ऑफ अप्रुव्हल म्हणजे मंजुरी बोर्ड असा शब्द मी त्याला ट्रान्सलेशन केले. ओके, बोर्ड ऑफ अप्रुव्हल म्हणजे जे मंजुरी देतात असा एक बोर्ड असतो, त्याच्या तज्ज्ञ मंडळी असतात. केंद्र सरकार ते बोर्ड गठन करते, केंद्र सरकारद्वारे त्याचं गठन होते. तर जो विकासक आहे ज्याला SEZ बनवायचा आहे तो काय करणार, प्रस्ताव राज्य सरकारला पाठवणार. राज्य सरकार 45 दिवसाच्या आत तो प्रस्ताव मंजुरी बोर्डाला पाठवणार. विकासक डायरेक्ट हा प्रस्ताव मंजुरी बोर्डाला देखील पाठवू शकतो. ओके, मंजुरी बोर्ड काय करणार मित्रांनो, कायद्याअंतर्गत SEZचा कायदा आहे 2005चा, आपण बघितला होता 2005चा कायदा आहे, त्या कायद्याअंतर्गत मंजुरी बोर्डाची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, मंजुरी झालं, मंजुरी बोर्डाची स्थापना करण्यात आलेली आहे. सगळे निर्णय मंजुरी बोर्डाद्वारे संगनमताने घेतले जातात. ओके, सगळे निर्णय कसे होतात मित्रांनो, मंजुरी बोर्डाद्वारे संगनमताने घेतले जातात. ओके, तर लक्षात घ्या, काय मंजुरी प्रक्रिया सोपी आहे. विकासक काय करणार, प्रस्ताव राज्य सरकारला पाठवणार किंवा सरळ मंजुरी बोर्डाला पाठवणार. जर प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला गेला, ओके, जर प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला गेला तर हा प्रस्ताव 45 दिवसाच्या आत राज्य सरकार काय करते, पुढे ढकलते, म्हणजे काय, 45 दिवसाच्या आत ते केंद्र सरकारला पाठवते. केंद्र सरकारचा मंजुरी बोर्ड असतो. ओके, आणि हा मंजुरी बोर्ड कशाच्या अंतर्गत, सेज ऍक्ट, ओके, स्पेशल इकॉनॉमिक झोन विशेष
आर्थिक क्षेत्राचा जो कायदा आहे 2005 त्या अंतर्गत स्थापना करण्यात आलेली आहे. आणि जेवढे निर्णय आहे ते कसं असतं, बोर्ड काय करतात, एकमेकांना संगनमताने सल्ला घेऊन एकमेकांचा त्या बोर्डामध्ये जे तज्ज्ञ मंडळी असतात ते संगनमताने निर्णय घेतात. ओके. आता सगळ्यात महत्वाचा टॉपिक स्पेशल इकॉनॉमिक झोन, यामध्ये सगळ्यात मोठा महत्वाचा टॉपिक काय मित्रांनो, त्याच्यात सवलती कोणकोणत्या दिल्या जातात. ओके, सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. ओके, स्थापना कधी झाली, कायदा कोणता होता, हे सगळं सोपं आहे. पण सगळ्यात महत्वाचं जे विचारलं जातं प्रश्न तो म्हणजे सवलती. ओके, सवलती काय काय दिल्या जातात. ओके, म्हणजे जर एखादा उद्योग असेल, तो स्पेशल इकॉनॉमिक झोन त्या क्षेत्रामध्ये जर एखाद्या उद्योगाची सुरुवात करायची असेल, एखादा उद्योजक असेल आणि त्याला तिथं सुरुवात करायची असेल, तर त्याला सवलती काय मिळतील, किंवा जो एसईझेड निर्माण करणारा असेल, विकासक असेल, त्याला सवलती काय मिळतील. ओके, ह्या सवलती आपल्याला जाणून घ्यायच्या पुढच्या काही स्लाइड्स मध्ये. ओके, तर पुढच्या 7-8 स्लाइड हा फक्त सवलतीबद्दल आहेत आणि सवलती हाच सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, सुरू करूया आपण. तर पहिली सवलत काय बघा, करमुक्त आयात. मित्रांनो, एसईझेड म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये जे उद्योग असतात त्यांना जर काही घटकांची, इनपुटची, ओके, म्हणजे उत्पादन निर्मितीसाठी जर काही घटकांची गरज असेल, काही इनपुटची गरज असेल, तर ते इनपुट जर आयात होत असतील तर त्या आयातीवरती कर लावला जात नाही. कर लावला जात नाही. किंवा देशांतर्गत जर खरेदी होत असेल, ओके, देशांतर्गत जर खरेदी होत असेल तर त्यावरती देखील करामध्ये सवलत दिली जाते. बघा मित्रांनो, समजा मी आहे एक उद्योजक आहे, मी एक उद्योग चालवतो कशामध्ये, स्पेशल इकॉनॉमिक झोन, त्या क्षेत्रामध्ये मला एक उद्योग चालवायचा आहे. पण मला इनपुट्स जे घटक आहे, ओके, जे उत्पादन घटक आहे ते बाहेरून मागवायचे. मी जर बाहेरून मागवले तर मला त्यावरती कर, आयात कर जो असतो तो लागणार नाही, किंवा देशांतर्गतच घेतलं तर मला करामध्ये सवलत दिली जाते. ही सगळ्यात मोठी महत्वाची सवलत आहे. ओके, ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची सवलत आहे. दुसरी सवलत बघा काय, आयकर कायद्याअंतर्गत म्हणजे इन्कम टॅक्स, मिळकत कर म्हणा, मिळकतीवर लागणारा कर किंवा इन्कमवर लागणारा कर जो असतो, आयकर कायद्याअंतर्गत मिळकतीवर पहिल्या 5 वर्षासाठी. मित्रांनो बघा, जर इथं उद्योग असतील, स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये उद्योग असतील, तर त्यांना पहिल्या 5 वर्षासाठी इन्कम टॅक्स, ओके, त्यांच्या मिळकतीवरती 100% सूट, म्हणजे इन्कम टॅक्सच लागणार नाही पहिल्या 5 वर्षासाठी. ओके, पुढच्या 5 वर्षासाठी 50% सूट. पुढच्या 5 वर्षासाठी काय, पण पहिल्या 5 वर्षासाठी 100% सूट, पुढच्या 5 वर्षासाठी 50% सूट, आणि त्या पुढच्या 5 वर्षासाठी नफा एसईझेड मध्ये गुंतविल्यास 50% आयकर सूट. बघा, पहिल्या 5 वर्ष, फर्स्ट 5 इयर्स, ओके, फर्स्ट 5 इयर्स 100% कन्सेशन, एक्झम्पशन, ओके, 100% सूट आयकरामध्ये. नेक्स्ट 5 इयर्स 50% कन्सेशन, एक्झम्पशन. पुढच्या 5 वर्षात 50% सूट. आणि त्यानंतर 5 वर्षात मित्रांनो, जर तो नफा, त्या उद्योगातून मिळणारा जो नफा तुम्ही तिथल्या तिथं, त्या जर उद्योगांनी काय केलं, तो नफा तिथंच गुंतवणूक केला, ओके, समजा मला 100 करोड रुपये नफा झाला, एसईझेड मध्ये माझा उद्योग आहे आणि तो 100 करोड मी नफा काय करतो, तिथंच पुन्हा गुंतवतोय, असं केल्यास अजून पुढच्या 5 वर्षासाठी 50% आयकर सूट दिली जाते. किती इंटरेस्टिंग आहे बघा. ओके, तर पहिल्या 5 वर्षासाठी 100%, पुढच्या 5 वर्षासाठी 50% आयकरावर सूट, आणि नंतरच्या 5 वर्षासाठी जर तुम्ही नफा तिथल्या तिथं गुंतवला, त्याला इंग्रजीमध्ये ना फ्लो बॅक म्हणतात. ओके, PLOUGH फ्लो म्हणजे आपलं नांगर जे असते ना, नांगर म्हणजे नांगर काय करते, असं ते जमिनीला असं, जमिनीची माती कशी अशी इकडे ढकलते, ओके, ढकलायचं काम करते. ओके, पेरणीसाठी मदत होते. तर तसंच इथं काय होतं, जो नफा आहे मित्रांनो, तो असा पुन्हा आपल्याच उद्योगांमध्ये काय करतो, आपण परत आणतो त्याला. ओके, आपण आपल्याच उद्योगात काय आणतो, त्या नफ्याला परत आणतो, असं त्याचा अर्थ होतो. ओके, इंग्रजी थोडा शब्द अवघड वाटत असेल, सिंपल आहे, आपल्या नफ्याला आपल्याच उद्योगामध्ये वळवायचं, त्याला म्हणतात फ्लो बॅक. ओके, तर मित्रांनो जर तसं असेल तर पुढच्या 5 वर्षासाठी देखील आयकरामध्ये 50% सूट दिली जातील. पण ह्या सुटीला, ह्या जेवढ्या ह्या सवलतीबद्दल आपण बोललो मित्रांनो, ह्या सवलती
त्या एप्रिल 2020 पर्यंतच असतील, त्यानंतर त्या आपोआप बंद होतील. आणि ह्याला इंग्रजीमध्ये कायद्याच्या भाषेत मित्रांनो, कारण हे कायद्याअंतर्गत आहे, त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये सनसेट क्लॉज. सनसेट म्हणजे काय? सूर्यास्त. ओके, म्हणजे सूर्य उगवला की सूर्यास्त होणार, सकाळी उगवतो संध्याकाळी त्याचा अस्त होतो. ओके, सनराईज म्हणजे सूर्योदय. ओके, सूर्य उगवतो. सनसेट म्हणजे सूर्यास्त, सूर्य मावळतो. ओके, मित्रांनो सनसेट क्लॉज असा शब्द आहे तो. सनसेट क्लॉज म्हणजे ज्याची सुरुवात झाली त्याचा अस्त पण होणार, ते मावळणार पण. तसं ह्या सगळ्या सवलतींची सुरुवात झाली कायद्याअंतर्गत, पण ते आपोआप बंद होणार कधी? एप्रिल 2020 ला. तर त्याला इंग्रजीमध्ये सनसेट क्लॉज म्हणतात. मराठीत तुम्हाला जर काही शब्द तयार करायचा करू शकता, सोपं आहे. सनसेट म्हणजे जो सूर्यास्त. ओके, सूर्य मावळण्याची जी प्रक्रिया त्याला सनसेट म्हणतो आपण. ओके, तर ह्या सवलती 1 एप्रिल 2020 ला बंद होतील आपोआप. ते कायद्यातच लिहिलेलं आहे, त्याला सनसेट क्लॉज असा शब्द आहे. ओके, क्लॉज म्हणजे उपकलम असते कायद्यामध्ये, ज्या कलम असतात. ओके, कलमामध्ये कलम असते, कलमामध्ये कलम असते, त्याला क्लॉज म्हणतात. ओके, तर बघा मित्रांनो, ह्या सवलती कधी? एप्रिल 2020 ला आपोआप, 1 एप्रिल 2020 ला आपोआप बंद होणार. ओके, अजून सवलती काय तर बघूया. MAT म्हणजे मिनिमम अल्टरनेट टॅक्स. खूप महत्वाचा आहे, याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे मी थोड्या वेळात, डोंट वरी. ओके, तर मिनिमम अल्टरनेट टॅक्स नावाचा जो कराचा प्रकार आहे, त्यामध्ये सूट दिली जाईल 115 JB अंतर्गत. इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये 115 JB असं एक कलम आहे, त्या अंतर्गत मिनिमम अल्टरनेट टॅक्स मध्ये SEZ मधले जे उद्योग असतील, हे उद्योगांसाठी आहे मित्रांनो, त्यांना सवलत मिळेल. तो टॅक्स त्यांच्यावर लावला जाणार नाही, तो टॅक्स लावला जाणार नाही. आणि मित्रांनो, जीएसटीच्या बद्दल बोलायचं असेल, ओके, पूर्वी त्याच्यावरती सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, हे टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स वगैरे त्याची चर्चा व्हायची. मी जाणून बुजून तो पॉईंट तिथे डिस्कस केला नाही, कारण आता आपण जीएसटीच्या कार्यकाळात राहतो. ओके, आपला सध्याचा कार्यकाल त्याचा जीएसटीचा आहे. ओके, जुना काळ संपलाय, त्यामुळे मी काय केलं, जीएसटीचा ऍड केला जात. तर तुम्हाला आठवत असेल, जीएसटी बद्दल जेव्हा आपण डिटेलमध्ये बोलत होतो मित्रांनो, तेव्हा आपण झिरो रेटेड गुड्सचा कॉन्सेप्ट मांडला होता. मी सेपरेट स्लाइड करून तुम्हाला सांगितला होता तो झिरो रेटेड गुड्स. झिरो रेटेड गुड्स आर दोज गुड्स, अशा वस्तूंना आपण झिरो रेटेड गुड्स म्हणतो, शून्य दराने ज्याच्यावरती कर लावला जातो. कोणत्या वस्तू मित्रांनो? ज्याच्या सुरुवातीला त्या चेन मधल्या, ओके, त्या साखळीमध्ये, प्रक्रिया साखळीमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत, ओके, म्हणजे इनपुट पासून ते आउटपुट होईपर्यंत, ओके, उत्पादन निर्मितीच्या पहिल्या प्रक्रियेपासून त्या शेवटच्या प्रक्रियेपर्यंत कुठंच अशा वस्तूंना काय कर लावला जात नाही. आणि अशा वस्तू विशेषतः निर्यात केल्या जातात, त्यांना आपण झिरो रेटेड गुड्स म्हणतो. झिरो रेटेड. ओके, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, म्हणजे त्याचे जे इनपुट जे केलं त्याच्यावर पण जीएसटी नसेल, त्याचा आउटपुट जे असेल त्याच्यावरती जीएसटी नसेल, आणि त्याचा वापर कशासाठी होईल? आपण निर्यातीसाठी करू. ओके, तर मित्रांनो, स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये ज्या वस्तू बनवल्या जातील त्या शून्य दराने IGST, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, ओके, एकात्मिक, आठवत असेल तुम्हाला. ओके, जीएसटी वरती आपण खूप मोठं लेक्चर घेतलं होतं. ओके, एकात्मिक जीएसटी जे आहे 2017चा जो कायदा आहे, त्या अंतर्गत SEZ मध्ये ज्या वस्तूची निर्मिती होते त्यांना झिरो रेटेड गुड्स म्हटलं जाईल. म्हणजे काय? म्हणजे उत्पादन प्रक्रियेच्या सुरुवातीपासून, इनपुट्स पासून ते आउटपुट पर्यंत कोणत्याच टप्प्यावरती त्यांच्यावरती जीएसटी लावला जाणार नाही. खूप महत्वाची तरतूद आहे. ओके, खूप महत्वाची सवलत आहे, लक्षात घ्या. ओके, अजून काय सवलती? मग सवलती तर ठीक आहे, पण जर इतर कर जर राज्यांना राज्य सरकार जर लावायचं ठरवत असेल तर राज्य सरकार लावू शकते. ओके, पण ह्या उद्योगांना एक खिडकी योजना म्हणजे मंजुरी, सिंगल विंडो ज्याला म्हणतो, सिंगल विंडो क्लिअरन्स, म्हणजे लवकरात लवकर अशा उद्योगांना मंजुरी भेटण्यासाठी, जे उद्योग SEZ मध्ये आहेत, विशेष आर्थिक क्षेत्रात आहेत, त्यांना सिंगल विंडो क्लिअरन्स ही योजना राबवली जाते त्यांच्यासाठी. सिंगल विंडो क्लिअरन्स म्हणजे त्यांना मंजुरी भेटण्यासाठी वेळ लागत नाही, त्यांना मंजुरी लगेच मिळते. ओके, आता ह्या जे सवलती बघितल्या मित्रांनो आपण, या सवलती सगळ्या उद्योगांसाठी होत्या. कशासाठी? जे उद्योग तिथं काम करणार आहे.
समजा कोणी विकासक असेल, म्हणजे एसईझेड त्याला डेव्हलप करायचं असेल, नवीन एसईझेड जर डेव्हलप करायचं असेल, तर अशा विकासकांना, डेव्हलपरला काय काय सवलती असतात? अबकारी कर, आयात कर सूट. बघा, म्हणजे प्रोडक्शन टॅक्स जो ज्याला आपण एक्साइज ड्युटी म्हणतो, ओके, अबकारी कर, उत्पादन कर आणि आयात कर ह्यामध्ये विकासकाला सूट दिली जाईल. मित्रांनो, अगोदरच्या तरतुदी कशासाठी होत्या? उद्योगांसाठी होत्या. ह्या आताच्या तरतुदी बघतोय आपण ते विकासकांच्या दृष्टीने बघतोय. कोणाच्या दृष्टीने बघतोय मित्रांनो? विकासकांच्या दृष्टीने बघतोय. ओके, तर अबकारी करामध्ये सूट, आयात करामध्ये सूट, एसईझेड विकासाच्या व्यवसायातून मिळालेल्या मिळकतीवर आयकर सूट. हा, जर एसईझेड स्पेशल इकॉनॉमिक झोनचा जर विकास करायचा व्यवसाय असेल, तर त्यातून मिळालेला जो उत्पन्न असेल त्याच्यावरती इन्कम टॅक्स नसेल. किती तरतुदी आहेत बघा मित्रांनो, किती सवलती आहेत. ओके, मॅट मध्ये सूट. बघा, विकासकांना दे, जसं उद्योगांना मॅट मधून सूट होती, मिनिमम अल्टरनेट टॅक्स, तसं जर डेव्हलपर असेल, विकासक असेल, तर त्यांना देखील मॅट मध्ये सूट असेल. पण त्यांचा देखील सनसेट क्लॉज असेल, म्हणजे कायद्यातच लिहिलेलं आहे की 2012ला आपोआप ही गोष्टी बंद होतील आणि या गोष्टी बंद झाल्या, मग ह्या सवलती बंद झाल्या. असं लाभांश वितरण कर. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल, लाभांश म्हणजे डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे काय? की जे समभाग असतात, शेअर्स असतात, त्यावरती डिव्हिडंड मिळतो. ओके, जेव्हा शेअर्सच्या किमती कमी किंवा जास्त होतात, जेव्हा जास्त होतात तेव्हा कंपनी काय करते? वर्षाकाठी, किंवा कंपनी कधी देऊ शकते, असा काही रूल नाही की डिव्हिडंड हा वर्षाकाठीच दिला पाहिजे. ओके, लाभांश वर्षाच्या शेवटीच दिला जातो, असा काहीच रूल नाही. तुम्ही जर कंपनीज ऍक्ट वाचला तर तुम्हाला हे कळेल. तर मित्रांनो, जर लाभांश भेटत असेल, शेअर्सवरती जर लाभ मिळत असेल लोकांना, ओके, शेअर्सवरती जर लाभ मिळत असेल तर समजा माझ्याकडे शेअर्स आहेत, XYZ कंपनीचे शेअर्स आहेत, आणि कंपनीने ठरवले की जे जे शेअर होल्डर आहेत, ज्यांच्याकडे समभाग आहेत एखाद्या कंपनीचे, त्यांना काय डिव्हिडंड दिला जाईल. डिव्हिडंड दिला जाईल म्हणजे लाभांश दिला जाईल. ओके, म्हणजे त्यांना एक प्रकारची एक आर्थिक मदत असते. आर्थिक मदत म्हणजे तुम्हाला कळत असेल कदाचित. ओके, डिव्हिडंड म्हणजे काय? त्या शेअरच्या किमती, जर कंपनी जर चांगल्या प्रकारे काम करत असेल, कंपनीचा परफॉर्मन्स जर चांगला असेल, तर कंपनी काय करते? त्यातला थोडासा भाग, ओके, त्याच्यातला जो अंश असतो, लाभामधला अंश, म्हणून त्याला लाभांश असा शब्द आहे. तो जो लाभ झालेला असतो, जो मुनाफा झालेला असतो, जो नफा झालेला असतो, त्यातला जो अंश असतो तो लोकांमध्ये वाटला जातो. ओके, तो लोकांमध्ये वाटला जातो. तर हे लाभांश वितरणावरती जे कर असतो मित्रांनो. म्हणजे तुम्हाला जर डिव्हिडंड भेटत असेल तर त्याच्यावरती देखील सरकार काय करते? कर लावते. कारण शेवटी तुमचं काय, ते ती मिळकत आहे. ओके, इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे, मिळकतीवर कर लागतोच. ओके, अनलेस इट इज एक्सप्लिसिटली एक्झेम्प्टेड. ओके, जर ते जर त्याच्यावरती जर सवलत नसेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटवाले लक्ष ठेवूनच असतात की कुठं एखाद्याला मिळकत मिळते आणि कसं आपण कर लावता येईल. ओके, तर लाभांश जो असतो, शेअर्स वरती जो आपल्याला लाभ मिळतो मित्रांनो, त्याच्यावरती एक कर लावला जातो, त्याला म्हणतात डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स. आणि जर असा टॅक्स असेल तर कंपन्यांना हा टॅक्स भरावा लागतो, कारण त्यांनी आपल्याला लाभ दिलेला असतो, लाभांश वितरण कर ज्याला म्हणतात. तर ह्याच्यावरती जो कर लावला जात असायचा पूर्वी, तर त्या करावरती देखील सूट जर तो उद्योग स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये असेल तर त्या विकासकाला, डेव्हलपरला डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स, जर त्या डेव्हलपरने त्यांच्या शेअर होल्डर्सला जर डिव्हिडंड दिला आणि त्या डेव्हलपरला, त्या विकासकाला जर त्याच्यावरती टॅक्स लागत असेल, तर त्या टॅक्स मधनं सूट मिळेल. कधीपर्यंत? 2011 पर्यंत. 2011 नंतर ही सूट बंद करण्यात आली, कारण तो सनसेट क्लॉज होता. सनसेट क्लॉज म्हणजे काय? आपोआप ती सूट बंद करण्यात येईल. तर मित्रांनो, लक्षात घ्या, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स म्हणजे काय? समजा विकासक असेल, विकासक शेवटी कंपनी असेल, XYZ नावाचा एक डेव्हलपर असेल, विकासक असेल, कंपनी असेल, त्यांनी काय केलं? त्यांच्या शेअर होल्डर्सला, ज्यांच्याकडे शेअर्स आहेत, त्यांना जर डिव्हिडंड दिलं, लाभांश दिला, तर भारतामध्ये कंपनीवरती काय केला जातो? टॅक्स लावला जातो. तर ह्या टॅक्स पासून सूट देण्यात आली जर ही कंपनी स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर कंपनी असेल, विकासक असेल. कशाची? विशेष आर्थिक क्षेत्राच्या विकासाची विकासक असेल. ओके, आणि हे आपोआप सनसेट क्लॉज काय झालं मित्रांनो? 2011ला बंद झालं. ओके, आता बऱ्याचदा दोनदा जवळजवळ शब्द आला, मिनिमम अल्टरनेट टॅक्स. ओके मित्रांनो, मिनिमम अल्टरनेट टॅक्स बद्दल एक
स्लाइड बनवली जेणेकरून तुम्हाला माहित पाहिजे नेमकं मिनिमम अल्टरनेट टॅक्स काय आहे. तर आपण थोडक्यात मिनिमम अल्टरनेट टॅक्स डिटेलमध्ये जाणार नाही, आपण थोडक्यात आपण मिनिमम अल्टरनेट टॅक्स बद्दल माहिती घेऊया. ओके. कंपनीने आयकराच्या सवलतींचा आधार घेऊन कर भरला नसेल किंवा शून्य कर देणं लागत असेल, ओके, तर अशा कंपन्यांवरती अंकुश ठेवण्यासाठी 1987 ला मिनिमम अल्टरनेट टॅक्सच्या वित्त कायदा 1987 मध्ये तरतूद करण्यात आली होती. काय आहे मित्रांनो, बघा मित्रांनो, तुम्ही जर कॉमर्सचे स्टुडंट राहिला असता किंवा भविष्यात तुम्ही जेव्हा अधिकारी व्हाल तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल. ओके, इथे आपण डिटेलमध्ये जाऊ शकत नाही. एखाद्या कंपनीचा आहे ना, एखाद्या कंपनीने टॅक्स कसा भरावा, कंपनीचा लाभ, टॅक्सचा नंतर बोलू आपण, आपण कंपनीचा नफा, ओके, कंपनीचा नफा बघू. ओके मित्रांनो, कंपनीचा नफा, एखाद्या कंपनीचा नफा कंपनी कायदा जो आहे 2013चा त्यानुसार कॅल्क्युलेट करता येतो, मोजता येतो, किंवा आयकरचा जो कायदा आहे 1956चा, लक्षात घ्या मित्रांनो, एखाद्या कंपनीचा नफा असेल, एखाद्या कंपनीची मिळकत असेल, ओके, नफा आणि मिळकत असेल, तर ती कशी मोजता येते, दोन कायद्या अंतर्गत मोजता येते. कंपनी कायदा जो आहे कंपनीज ऍक्ट 2013 त्यानुसार मोजता येते, किंवा आयकर कायदा जो आहे इन्कम टॅक्स ऍक्ट 1956, ओके, आयकर कायदा 1956, या दोन्ही द्वारे काय कंपनीचा जो मिळकत आहे, कंपनीचा जो नफा आहे तो मोजता येतो. मित्रांनो, काय झालं होतं 1980च्या काळात, ओके, 80-85च्या काळात, तेव्हा जेव्हा जुना जो कायदा होता, ओके, कंपनीज ऍक्ट सॉरी इन्कम टॅक्स ऍक्ट आहे ना 1961चा आहे, ओके, सॉरी, हा जो आयकर कायदा ना मित्रांनो 1961चा आहे, आणि कंपनीज ऍक्ट 1956 जुनावाला, ओके, 1956, ओके. तर बघा नेमकं काय, एक मिनिट, मी दुसरी एक ब्लँक स्लाइड घेऊन सांगतो तुम्हाला. हा, तर एखादी कंपनी आहे, ह्याचा आपल्याला मिळकत आणि नफा मोजायचा आहे. कोणत्या दोन कायद्यांतर्गत मोजू शकतो, एक कंपनी कायदा असेल, त्यात दोन कायदे आले, एक जुना 1956चा होता, नवीन 2013चा आहे, आणि आयकर कायदा आहे, इन्कम टॅक्स ऍक्ट, जो की 1961 आहे, ओके, 61, आय स्टँड करेक्टेड, प्लीज करेक्ट करा, हे चुकून मी 1956 म्हणलो, 1961 आहे. त्या दोन्ही कायद्यांतर्गत काय होते, कंपनीची जी मिळकत असते आणि मिळकत आली की नफा पण काढता येतो, कंपनीचा जो नफा असतो तो मोजता येतो. ओके, काय व्हायचं मित्रांनो, पूर्वी जे कंपनीचे मालक असायचे, कंपनी चालवणारे जे लोक असायचे किंवा कंपनी असायची, कंपनी स्वतःमध्ये अस्तित्व असते कंपनीचं, तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं मी, ओके. तर हे कंपनी कायद्याअंतर्गत त्याचं मिळकत आणि नफा मोजणार, आयकर कायद्याअंतर्गत मिळकत आणि नफा मोजणार, ओके. असं व्हायचं की आयकर कायद्याअंतर्गत नफा मोजल्यानंतर त्या नफ्यावर लागणारा कर आहे ना 0 यायचा, ओके, म्हणजे कर काही यायचं, कारण काय, भरपूर सवलती असतात. तुम्ही इन्कम टॅक्स ऍक्ट जर थोडा डिटेलमध्ये वाचला, जे लोक कंबाईनचं प्रिपरेशन करतायत, ओके, त्यांना कुठं ना कुठं इन्कम टॅक्स किंवा जीएसटी वगैरे डिटेलमध्ये असणार आहे, ओके. तुम्ही जर इन्कम टॅक्स ऍक्ट डिटेलमध्ये वाचला ना मित्रांनो, तुम्हाला कळेल भरपूर सवलती असतात, एक्झेम्पशन्स, डिडक्शन्स, असे त्याला तुम्हाला भरपूर, तुम्ही नंतर जाऊन हे शब्द बघा, एक्झेम्पशन्स, ओके, डिडक्शन्स, अशा भरपूर गोष्टी असतात तिथं, ओके. रिबेट मिळतो, रिबेट देखील मिळतो, ओके. म्हणजे या सगळ्या काय, लोकांचा कर, लोकांनी कमीत कमी कर भरला पाहिजे, लोकांना थोडासा एक बेनिफिट म्हणून, लाभ मिळाला पाहिजे म्हणून एक सवलती आहेत, या सगळ्या काय असतात मित्रांनो, सवलती असतात, ओके. तर असं व्हायचं पूर्वी, काय व्हायचं मित्रांनो, की कंपनी कायद्याअंतर्गत मिळकत मोजायची कंपनी, ओके, की आपली मिळकत काय, आणि आयकर कायद्याअंतर्गत मोजायची. असं व्हायचं की कंपनी कायद्याअंतर्गत तर कर लावला जाईल एवढं उत्पन्न दिसायचं, पण आयकर कायद्याअंतर्गत ते उत्पन्न एवढं असायचं, एक्झेम्पशन्स वगैरे सगळ्या सवलती जेव्हा आपण मायनस करू, जेव्हा त्याच्यातून वजा करू, तेव्हा ते उत्पन्न एवढं उरायचं की त्याच्यावरती कर 0 यायचा, ओके. तर अशा भरपूर कंपन्या असायच्या ज्या 0 कर, 0 टॅक्स, ओके, 0 कर भरायचे.
तर अशा कंपन्यांवरती अंकुश ठेवण्यासाठी बघा मित्रांनो, ओके, अशा कंपन्यांवरती अंकुश ठेवण्यासाठी 1987 ला काय करण्यात आलं? 1987च्या वित्त कायद्याअंतर्गत बघा मित्रांनो, 1987च्या वित्त कायद्याअंतर्गत काय करण्यात आलं? ओके, मिनिमम अल्टरनेट टॅक्स म्हणजे काय? किमान, ओके, पर्यायी कर. मराठीत काय म्हणता येईल त्याला मित्रांनो? किमान, ओके, वरती मी दिलेला आहे बघा, किमान, सॉरी आपोआप, हा, तर किमान पर्यायी कर. ओके, तर अशा कंपन्या ज्या ह्या सवलतीचा उपयोग करून शून्य कर भरायचे म्हणजे करच भरायचे नाही, अशा कंपन्यांवरती अंकुश ठेवण्यासाठी 1987 ला तेव्हाच्या फायनान्स ऍक्ट, वित्त कायद्यामध्ये, फायनान्स ऍक्ट दरवर्षी असतो, जेव्हा बजेट, जेव्हा आपले वित्तमंत्री बजेटचं भाषण, तुम्ही जर बजेट भाषण ऐकलं मित्रांनो, तुम्हाला कळेल दरवर्षी वित्ताचा कायदा बनवला जातो, त्या कायद्याअंतर्गत कर लावले जातात. तर असंच फायनान्स ऍक्ट 1987 मध्ये, ओके, फायनान्स ऍक्ट 1987 मध्ये कशाची तरतूद करण्यात आली? किमान पर्यायी कराची तरतूद करण्यात आली. कशाची? किमान पर्यायी कराची तरतूद करण्यात आली. आणि ही तरतूद कंपनीने आयकराच्या सवलतीचा आधार घेऊन कर भरला नसेल किंवा शून्य कर असेल, अशा कंपन्यांवरती अंकुश ठेवला जाईल, ओके, ठेवण्यात आला पाहिजे, म्हणून याची तरतूद करण्यात आली होती. ओके, तर ही मिनिमम अल्टरनेट टॅक्सची कल्पना आहे मित्रांनो. काय मिनिमम अल्टरनेट टॅक्स म्हणजे काय? किमान पर्यायी कर. म्हणजे बहुतेक सवलतींमुळे काही कंपन्या टॅक्सच भरत नसतील, तर अशा कंपन्यांना कसं काय टॅक्स लावता येईल, कसं काय कर लावता येईल, तर त्याची तरतूद कशात करण्यात आली? फायनान्स ऍक्ट 1987 म्हणजे काय? वित्त कायदा 1987. दरवर्षी वित्त कायदा असतो, फायनान्स ऍक्ट प्रत्येक बजेट मध्ये असतो मित्रांनो. ओके, फायनान्स ऍक्ट अंतर्गत, ओके, वित्त कायद्याअंतर्गतच करांची कर लावले जातात, लक्षात घ्या. ओके, फायनान्स ऍक्ट हा दरवर्षी असतो आणि त्या अंतर्गत काय लावले जातात? कर लावले जातात. किंवा कारण राज्यघटनेमध्ये सरळ लिहिलेलं आहे की जर कायदा नसेल तर कर लावता येत नाही, कायद्याअंतर्गतच कर लावता येतात. ओके, तर अशीच एक तरतूद 1987 ला करण्यात आली. ओके, आणि तर ही जे हा जो मिनिमम अल्टरनेट टॅक्स होता, किमान पर्यायी कर, त्यामध्ये सूट देण्यात आली अशा उद्योगांना किंवा विकासकांना जे स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये असतात. इतर स्पेशल इकॉनॉमिक झोनला डेव्हलप करायचा प्रयत्न करतात, त्यांचा विकास करण्याच्या कंपन्या असतील किंवा त्यामध्ये ते उद्योग चालवत असतील. ओके मित्रांनो, तर थोडेसे तथ्य जाणून घेऊया. बघा, एकदम लेटेस्ट आकडा आहे, 30 जूनचा हा आकडा आहे. 30 जून 2022 ला भारतामध्ये मंजुरी मिळालेली एकूण 425 सेज होते मित्रांनो. बघा, 30 जून 2022 आता, ओके, मंजुरी मिळालेली किती? एकूण सेज 425. आणि सूचित केलेले म्हणजे नोटीस काढतात, नोटीस काढली जाते, ओके, सर्क्युलर काढले जाते, असे 376. तत्वतः मान्यता मिळालेली, ओके, तात्पुरती तत्वतः, इन प्रिन्सिपल अप्रुव्हल ज्याला म्हणतात, असे 35 सेज आहेत भारतात. आणि कार्यरत असलेले, जे ऍक्च्युली काम करतायत आता, ते ऑपरेटिंग आहेत, ऑपरेशनल आहेत, असे 268 सेज सध्या भारतात कार्यरत आहेत मित्रांनो. आणि अशा 268 सेज मध्ये एकूण किती उत्पादक घटक आहेत? बघा, उत्पादक आहेत म्हणजे युनिट ज्याला इंग्रजी म्हणतो, म्हणजे किती फॅक्टरीज तिथं काम करतात? 5576 घटक, युनिट तिथं काम करतात. ओके, तर हे सध्याची सेसची परिस्थिती आहे, तथ्य आहेत. मंजुरी मिळालेले 425, सूचित केलेले 376, तत्वता मान्यता मिळालेले 35, आणि जे सध्या कार्यरत आहेत, ज्यांची परमिट, मंजुरी वगैरे सगळं झालं, तिथं उत्पादन होतंय, असे 268 आहेत. आणि अशा 268 सेज मध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन, विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये जवळजवळ 5576 असे काय आहेत? उत्पादक घटक आहेत, म्हणजे जे आता उत्पादन सुरू आहे अशा फॅक्टरीज आहेत मित्रांनो. ओके, तर हे झालं स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये. ओके, आता एक रिसेंट गोष्ट अशी झाली मित्रांनो, खूप महत्वाची आहे, तुम्हाला माहित पाहिजे. 2022-23च्या भाषणामध्ये, ही सेज बद्दल शेवटची स्लाइड आहे मित्रांनो, 2022-23च्या भाषणामध्ये आदरणीय वित्तमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे
की जो सेसचा कायदा आहे 2005चा, त्याच्या जागी काळानुरूप बदल असलेला, त्याच्यात सुधारणा असलेला नवीन कायदा आणला आणला जाईल. ह्याची घोषणा झालेली आहे, अजून त्यावरती काही काम झालेलं नाही. ओके, पण घोषणा झाली म्हणजे संसदेमध्ये घोषणा म्हणजे त्याची नोंद होते आणि त्या गोष्टी पूर्ण करणे हे सरकारला कंपल्सरी असते, सरकार बाध्य असतात. त्यामुळं 2022-23च्या बजेटमध्ये खूप मोठी घोषणा झालेली आहे. 2022च्या बजेटमध्ये SEZ 2005 जो कायदा आहे, ओके, स्पेशल इकॉनॉमिक झोन 2005, स्पेशल इकॉनॉमिक झोन ऍक्ट 2005, ओके, विशेष आर्थिक क्षेत्र कायदा 2005 हा रद्दबातल केला जाईल, ह्याला काढण्यात येईल आणि ह्या जागी नवीन काळानुरूप ज्याच्यात वेगवेगळे बदल असतील, ओके, आपल्या आत्ताच्या काळाला सूट होईल असा नवीन कायदा आणेल, अशी घोषणा आदरणीय वित्तमंत्र्यांनी केलेली आहे. ओके, तर हे होतं सेज बद्दल. आता पुढचा आपण टॉपिक बघूया, ईज ऑफ डुईंग बिझनेस. म्हणजे काय मित्रांनो, व्यवसाय जे केले जातात ते किती सहजपणे, ओके, भारतात करता येतात, त्याबद्दल आपण माहिती घेऊया. त्याचा एक निर्देशांक आहे जो की 2021ला बंद झालाय, वर्ल्ड बँकेने तो बंद केलाय बऱ्याच कारणामुळे. तर त्याबद्दल आपल्याला आता पुढचा टॉपिक घ्यायचा. ओके, तर मित्रांनो, आता आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस बद्दल जाणून घेऊया. ओके, ईज ऑफ डुईंग बिझनेसचा अर्थ काय होतो की एखादा जर व्यवसाय करायचा असेल, ओके, तर तो व्यवसाय आपण किती सहजपणे, ओके, किती सहजपणे करू शकतो ह्याचा एक निर्देशांक आहे. आणि तो निर्देशांक 2020 पर्यंत जवळजवळ 190 देशांसाठी असायचा. ओके, 190 देशांची क्रमवारी, ओके, कोणाचा रँक, क्रमवारी म्हणजे रँक असायची. ओके, तर कोणता देश सगळ्यात चांगला आहे व्यवसाय करण्यासाठी आणि कोणता देश सगळ्यात वाईट आहे. ओके, तर असा चांगल्यापासून ते वाईटापर्यंत, ओके, अशी एक श्रेणी असायची. ओके, त्याचा एक निर्देशांक असायचा आणि त्या निर्देशांकाला आहे ना एक ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स म्हणायचे. ओके, ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स, मराठीमध्ये त्याला व्यवसाय सुलभता निर्देशांक आपण म्हणू शकतो. म्हणजे एखादा व्यवसाय करण्यासाठी किती सुलभ गोष्टी होतात. ओके, बरेच निकष असतात, आपल्या निकष ते डिटेलमध्ये बघायचे आहेत. ओके, डोंट वरी. तर हे जर आपण निकष बघितले तर जगातले जे देश आहेत ते कोणत्या रँकला आहेत, ओके, कोणत्या श्रेणीला आहेत, हे आपल्याला बघायचं आहे. तर आता नेमकं काय आहे हा इंडिया अँड ईज ऑफ डुईंग बिझनेस, हा जो व्यवसाय सुलभता निर्देशांक आहे, नेमका काय बघा. 10 निकषांवरती, ओके, 10 निकष आहेत, ओके, 10 क्रायटेरिया आहेत, आधारित एक अहवाल आहे जो की जागतिक बँकेतर्फे प्रकाशित होत होता. ओके, पूर्वी काय व्हायचं, पूर्वी म्हणजे जास्त जुनं नाहीये, 2021लाच त्याचं ते बंद करण्यात आला. 2020ला शेवटचा अहवाल आला. ओके, तर ईज ऑफ डुईंग बिझनेस काय मित्रांनो, 10 निकषांवरती, काय निकष आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं थोड्या वेळात. 10 निकषांवरती आधारित एक अहवाल असायचा. ओके, त्या अहवालामध्ये क्रमवारी असायची. काय असायची, क्रमवारी असायची. ह्या क्रमवारीत श्रेष्ठ स्थान असेल, म्हणजे जर वरचं स्थान असेल तर त्या देशात, ज्या देशाला वरचं स्थान असेल त्या देशामध्ये व्यवसाय अनुकूलता आणि सुलभता आहे असं दर्शवले जाते. ओके, असं ती रँक आहे ना, ती श्रेणी त्या देशात व्यवसाय अनुकूलता आणि सुलभता दर्शविते. ओके, फॉर एक्झाम्पल XYZ कंट्री असेल, XYZ देश असेल, त्या देशाचं 3rd रँक असेल. ओके, मी म्हटल्याप्रमाणे 190 जवळजवळ देशांसाठी ही क्रमवारी दिली जाते. तर त्यामध्ये जर एखाद्या देशाची जर क्रमवारी 3 असेल, 3ऱ्या क्रमांकावर असेल तो देश, याचा अर्थ त्या देशांमध्ये व्यवसाय करण्यासाठी जे 10 निकष आहेत ते निकष अतिशय सहजपणे पूर्ण करू शकतात. ओके, जर नवीन उद्योग, समजा मला नवीन उद्योग टाकायचा असेल आणि तो चालवायचा असेल आणि त्याचे जर हे 10 निकष असतील, ओके, 10 गोष्टी जर करायच्या असतील तर ह्या गोष्टी मी सहजपणे सुलभपणे करू शकतो आणि मला
तो व्यवसाय करण्यासाठी अनुकूल वातावरण त्या देशात आहे असा अर्थ होतो, जर त्या देशाची क्रमवारी जर जास्त असेल तर. ओके, क्रमवारी जास्त असेल तर मित्रांनो लक्षात घ्या, किती निकष आहेत? 10 निकष आहेत. त्या 10 निकषांवर आधारित वर्ल्ड बँक, ओके, वर्ल्ड बँक ग्रुप जो आहे, ओके, त्याच्याबद्दल आपण एक खूप पूर्वी जेव्हा आपण जागतिक बँकेविषयी बघत होतो, त्याच्यामध्ये 5-6 प्रकारच्या संस्था आहेत. ओके, तर त्यांचा ईज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट, ओके, DBR ज्याला म्हणतात, तो यायचा 2020 ला शेवटचा होता. 21 पासून त्यांनी तो डिस्कंटिन्यू करून टाकला, थांबवला तो. तर त्यामध्ये 10 निकष आहेत. ओके, त्या 10 निकषांवर आधारित एक क्रमवारी ठरवली जाते आणि त्या क्रमवारीमध्ये ज्याला जास्त ज्या देशाचा जास्त क्रम असेल त्या देशात व्यवसाय करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे आणि व्यवसाय चालवण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी, व्यवसाय स्थापन करण्यासाठी सुलभपणे गोष्टी होतात असा त्याचा अर्थ होतो. ओके, तर असा जो निर्देशांक आहे त्याला आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडिकेटर म्हणतो, व्यवसाय सुलभता निर्देशांक. ओके, आता महत्वाचं काय आपल्या मित्रांनो, वी शुड नो व्हॉट आर दोज क्रायटेरिया. ओके, तर कोणकोणते क्रायटेरिया आहेत, कोणकोणते निकष आहेत ते जाणून घेणं महत्वाचं आहे. ओके, आपण डिटेलमध्ये प्रत्येक निकष डिटेलमध्ये बघणार नाही, फक्त निकषांची नावं माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. पहिला निकष आहे व्यवसाय सुरू करणे. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते किती सुलभपणे करू शकतो, त्याला देखील महत्व आहे, त्याला देखील काही गुण आहेत. कशात? ईज ऑफ डुईंग बिझनेस होते. ओके, 2021 पासून त्यांनी ते डिस्कंटिन्यू केलं, त्यामुळे आपल्याला आता त्या भूतकाळात बोलावं लागणार आहे. तर व्यवसाय सुरू करण्यासाठी, एखादा नवीन व्यवसाय सुरू करणे किती सोपं आहे त्याच्यासाठी काही गुण असायचे. ओके, हा एक निकष झाला. दुसरा निकष काय? मालमत्तेची नोंद, प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन. ओके, जर मालमत्तेची नोंद करायची असेल, ओके, हा जसं समजा व्यवसायासाठी एखादी घर घेतलं असेल किंवा नवीन घर बांधलं असेल, एखादं नवीन बिल्डिंग बांधली असेल, त्याची नोंद करायची असेल, तर नोंद मी किती सहजपणे करू शकतो. ओके, ती नोंद मी किती सहजपणे करू शकतो हे देखील, ओके मित्रांनो, ती नोंद किती सहजपणे करू शकतो हे देखील, ह्याला देखील ह्या ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये गुण आहेत. मित्रांनो, तिसरा निकष आहे डीलिंग विथ कन्स्ट्रक्शन परमिट्स, व्यवसायाचा परवाना. ओके, कोणत्याही गोष्टीसाठी बऱ्याचशा गोष्टी आहे ना कन्स्ट्रक्ट कराव्या लागतात. कन्स्ट्रक्शन म्हणजे व्यवसायाला काय, एखादा समजा मला एक कोणता तरी उद्योग सुरू करायचा आहे, त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन करावं लागतं, त्याच्यासाठी बांधकामाची गरज असते. ओके, तर त्या बांधकामाला परवानगी किती सहजपणे मिळते. ओके, त्या बांधकामाला परवानगी किती सहजपणे मिळते, ह्याला देखील काही गुण, हा देखील एक निकष होता. ओके, आणि ह्याला देखील काही गुण होते. वीज जोडणी, प्रत्येक उद्योगाला विजेची गरज असते मित्रांनो, आणि ही वीज जोडणी जर सहजपणे होत असेल तर साहजिक आहे, त्या देशात जर सहजपणे होत असेल तर त्या देशाला त्या क्रमवारीमध्ये वरचं स्थान मिळेल. नसेल होत, त्याला जर वेळ लागत असेल तर त्या देशाला खालचं स्थान मिळेल. तर वीज जोडणीला देखील एक काही गुण असायचे. ओके, हा देखील एक महत्वाचा निकष होता. ओके, किती सहजपणे वीज मिळते आणि किती सहजपणे ती वीज त्या उद्योगाला वीज जोडून मिळते. ओके, वित्त उपलब्धता खूप महत्वाची गोष्ट आहे. किती सहजपणे क्रेडिट, म्हणजे उद्योग टाकण्यासाठी, उद्योग चालवण्यासाठी, उद्योगाला मोठं करण्यासाठी किती सहजपणे क्रेडिट मिळते, म्हणजे लोन मिळते, म्हणजे कर्ज मिळते, म्हणजे वित्त मिळते, हा देखील एक त्यात निकष होता. तर हे पहिले 5 निकष आहेत. ओके, 10 निकषांवरती ती क्रमवारी ठरायची. ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यवसाय सुलभता निर्देशांक जो होता तो 10 निकषांवरती काढला जायचा. त्याच्यापैकी 5 हे निकष होते. उरलेली 5 कोणते मित्रांनो? कर भरणी व्यवस्था. हा, जर टॅक्स भरायचा असेल, साहजिक आहे सगळ्या उद्योगांवरती वेगवेगळ्या प्रकारचे डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स लागणार, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर लागणार. ओके, तर समजा भारतात अप्रत्यक्ष कर आहे, जीएसटी प्रत्यक्ष कर आहे, कॉर्पोरेट टॅक्स. ओके, तर हे टॅक्स भरण्याची जे कर भरण्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था किती सुलभ आहे. ओके, एखादा जर उद्योजक असेल, तो आपल्या उद्योगाचा जो कर असेल तो किती सहजपणे भरू शकतो का, त्याच्यात खूप अडथळे येतात, खूप जटिल व्यवस्था आहे, ह्याला देखील एक गुण असायचे. ओके,
ह्याला देखील काय असायचे, गुण असायचे. ओके. आयात निर्यात किती सहजपणे करू शकतो. का आयात निर्यातीवरती भरपूर म्हणजे निर्बंध आहेत. ओके. हे ह्याला देखील त्या इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये ओके व्यवसाय सुलभता निर्देशांकांमध्ये मार्क असायचे. ओके. ह्याला देखील काही गुण असायचे. ओके. आयात निर्यात आपण किती सहजपणे करू शकतो, एखाद्या देशातून एखाद्या वस्तू किंवा सेवेची आयात निर्यात किती सहजपणे करू शकतो, याला देखील गुण असायचे. अल्पसंख्याक समभाग म्हणजे शेअर्स, आपल्या सोप्या भाषेत म्हणजे शेअर्स, शेअर होल्डर्स. ओके. शेअर होल्डर्स, एखाद्या कंपनीचे जर तुमच्याकडे शेअर असेल तर यू आर कॉल्ड अ शेअर होल्डर. तर काही शेअर होल्डर कसे असतात, अल्पसंख्याक असतात. ओके. त्यांच्याकडे कमी प्रमाणात शेअर असतात किंवा अशा लोकांची संख्या कमी असते. ओके. तर अशा अल्पसंख्याक समधारकांना काही संरक्षण आहे का, संरक्षण करण्यासाठी काही प्रणाली तिथं अस्तित्वात आहे का. ओके. काही पद्धत अस्तित्वात आहे का अशा शेअर होल्डरचं, अशा समभागधारकांना संरक्षण देण्यासाठी, त्या प्रणालीसाठी देखील काही गुण असायचे. ओके. करार अंमलबजावणी, मित्रांनो हा खूप महत्वाचा निकष आहे. मी आतापर्यंत कशाला स्टार केलं नव्हतं, ह्याला करतोय मी. भारत, दुर्दैवाने भारत अशा देशांपैकी समजला जातो जिथं कॉन्ट्रॅक्ट एन्फोर्समेंट म्हणजे एखादा करार आणि त्याची अंमलबजावणी खूप वाईट प्रकारे होते, म्हणजे चांगल्या प्रकारे सुलभ प्रकारे होत नाही. ओके. तुम्हाला माहित असेल काल परवा जेव्हा आपले रमन्ना साहेब, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सर्वोच्च सरन्यायाधीश, ओके, जाता जाता मागच्या सरन्यायाधीशांनी पण तेच म्हणलं होतं, आताचे सरन्यायाधीश तेच म्हणतात की भारतामध्ये कितीतरी पेंडिंग केसेस आहेत. ओके. म्हणजे कोर्टामध्ये जे पेंडिंग आहेत, जे न्यायासाठी बरीच लोक आतुरतेने वाट बघतात की आम्हाला आज न्याय मिळेल, उद्या न्याय मिळेल, अशा कितीतरी केसेस कोर्टामध्ये पायाभूत सुविधांच्या अभावी म्हणा किंवा चांगल्या जजेसच्या अभावी पेंडिंग आहेत. ओके. तर मित्रांनो, जर अशी परिस्थिती असेल, आणि आदरणीय पंतप्रधानांनी देखील ती अधोरेखित केली काल परवाच्या भाषणांमध्ये, ओके, सरन्यायाधीशांनी पण ती अधोरेखित केली, तर त्याला तुम्ही ह्याच्याशी जोडून बघा. ओके. त्याच्याशी जोडून बघा. कारण करार हा काय असतो, करार हा कायद्याने होतो. ओके. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट द्वारे होतो तो करार, कायदा आहे भारतात. आता त्या कायद्याची अंमलबजावणी किती सहजपणे होत असेल, किती प्रभावीपणे होत असेल, तुम्ही विचार करू शकता. तर भारत हा कायद्याची अंमलबजावणी, कॉन्ट्रॅक्टची, ओके, कराराची अंमलबजावणी करण्यामध्ये भारताचा जो रँक आहे, भारताची जी श्रेणी आहे मित्रांनो, ती वाईट आहे. ओके. भारताचा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे, ओके, तो काही चांगला नाही, आणि ह्याला देखील भरपूर गुण होते. ओके. दिवाळखोरी निवारण, जर एखादी कंपनी दिवाळखोरीत निघत असेल मित्रांनो, तर त्याला कसं आपण त्याचं निवारण करतो. ओके. ती एखादी कंपनी जर भरपूर दिवस झालं त्याला त्या कंपनीला नुकसान होत असेल, ती नुकसान ज्या नफा होत नसेल, ओके, घाट्यामध्ये जात असेल ती कंपनी, फायदा होत नसेल, ओके, नुकसान भरपूर दिवस झालं नुकसान, ज्या कंपनी नुकसानच होते अशी असेल कंपनी, तर ती कंपनी बाजाराच्या बाहेर किती सहजपणे पडू शकते. ओके. ह्याला देखील गुण असायचे. ओके. ह्याला देखील गुण असायचे. मित्रांनो, अशा 10 निकषांवरती एक रँक ठरायची, एक श्रेणी ठरायची. ओके मित्रांनो, एक श्रेणी ठरायची, आणि त्या श्रेणीच्या आधारावरती क्रमवारी काढण्यात यायची. ओके. रँकिंग काढण्यात यायची, आणि अशा त्या कशाची रँक असायची मित्रांनो, देशाची असायची. ओके. आणि प्रत्येक देशाला काही 190 जवळजवळ देशांना ह्या निकषांच्या आधारावरती तुलना व्हायची. ओके. 190 देशांची ह्या निकषांच्या आधारावर तुलना व्हायची, आणि ज्या इंडेक्स मध्ये हे टाकलं जायचं, ओके, जी क्रमवारी काढली जायची, त्या क्रमवारीला ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स मानलं जायचं. ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स मानलं जायचं. पण मित्रांनो, या ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स मध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तो म्हणजे डेटा कलेक्शन. त्याच्यासाठी जी माहिती असायची, ओके, फक्त एकच समस्या मी इथं अधोरेखित करतोय, त्याच्यासाठी जी माहिती असायची ती कमी शहरातून, काही प्रातिनिधिक शहरातूनच घेतली जायची. उदाहरणार्थ भारतामध्ये बघा मित्रांनो, किती प्रॉब्लेमॅटिक इंडेक्स होता, आणि तरी त्याच्यामध्ये जर आपली रँक चांगली आली तर आपण बऱ्याच प्रमाणात खुश व्हायचो. पण मित्रांनो, लक्ष द्या, भारतामध्ये, ओके, जर वर्ल्ड बँकेला जर ही रँकिंग काढायची असेल, ही क्रमवारी काढायची असेल, तर भारतामध्ये जो डेटा आहे, जी माहिती आहे, कुठून गोळवायची माहिती, फक्त 2 राज्यातून,
दोन शहरातनं, राज्य नाही हा, शहरातनं, एक मुंबई आणि दुसरं दिल्ली. आता कल्पना करा मित्रांनो, जर मुंबई आणि दिल्लीमध्ये ह्या 10 निकषांमध्ये जर मुंबई आणि दिल्ली हे दोन शहर ह्या 10 निकषांमध्ये भरपूर चांगले असतील आणि इतर शहर समजा बेंगलोर असेल, हैदराबाद असेल, पुणे असेल, नाशिक असेल, ओके, भोपाल असेल, हे शहर जर चांगले नसतील ह्या क्रमवारीमध्ये आणि मुंबई आणि दिल्ली हे दोनच शहर जर चांगले असतील, साहजिक आपली रँक काय दिसणार, आपली क्रमवारी काय दिसणार, खूप चांगली दिसणार. ओके. आणि हाच मुळात मुद्दा होता. भरपूर दुसरेही मुद्दे होते, आपल्याला डिटेलमध्ये कव्हर करता येणार नाही, पण तुम्ही वाचून काढा. 2021 मध्ये ह्या ह्या रँक या निर्देशांकाला डिस्कंटिन्यू करण्यात आला. ओके. 2021 पासून अशा क्रमवारीने आणि अहवालाचे प्रकाशन, अशा क्रमवारीचे आणि अहवालाचे प्रकाशन बंद करण्यात आले. ओके. कारण ओके कारण वर्ल्ड बँकेला देखील कळायला लागलं की आपला जो ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स आहे, इंडिकेटर आहे, हा जो निर्देशांक आहे, तो आपल्याला खरं चित्र देत नाही. ओके. खरंच एखाद्या देशात एखादा व्यवसाय किती सुलभपणे करू शकतो ह्याचं जे इंडिकेटर असतं, ह्याचा जो निर्देशांक असतो, तो निर्देशांक खरा असला पाहिजे, त्याच्याने खरंच चित्रण दिसलं पाहिजे. पण ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्सने ते दिसत नाही. त्यामुळे वर्ल्ड बँकेने काय केलं, ते डिस्कंटिन्यू केलं. वर्ल्ड बँकेने काय केलं मित्रांनो, ते 2021 पासून डिस्कंटिन्यू केलं. पण भारताने ऑलरेडी एक भारताची जी आवृत्ती असते, ओके, जसं जगासाठी वर्ल्ड बँक जसं जगासाठी ते ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स काढायचे, ओके, तो निर्देशांक काढायचे, तसं भारताने काय केलं होतं, भारताचे एक स्वतःचं वर्जन तयार केलं होतं. कशा अंतर्गत बघा मित्रांनो, औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागातर्फे एक डिपार्टमेंट आहे मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन, मराठी त्याला औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग, ह्यातर्फे व्यवसाय सुधारणा कृती आराखडा. बघा मित्रांनो, महत्वाचं आहे, तुम्हाला माहित पाहिजे काय व्यवसाय म्हणजे काय, बिझनेस, सुधारणा म्हणजे रिफॉर्म, कृती म्हणजे ऍक्शन, आराखडा म्हणजे प्लान. BRAP म्हणजे काय, व्यवसाय सुधारणा कृती आराखडा 2015 ला तयार करण्यात आला. बघा मित्रांनो, ओके, म्हणजे हा जो ईज ऑफ डुईंग बिझनेस जो वर्ल्ड बँक प्रकाशित करायचे पहिलं 2021 ला बंद झालं, ते त्यामध्ये चांगली क्रमवारी आली पाहिजे, आपला जो निर्देशांक आहे निर्देशांकामध्ये आपली रँक चांगली आली पाहिजे, ह्यासाठी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी 2015 ला सुधारणा कृती आराखडा म्हणजे काय, बिझनेस रिफॉर्म ऍक्शन प्लान, BRAP, व्यवसाय सुधारणा कृती आराखडा तयार करण्यात आला 2015 ला. ओके. 2015 ला व्यवसाय सुधारणा कृती आराखडा तयार करण्यात आला. आणि या आराखड्याअंतर्गत व्यवसाय सुधारणा कृती आराखडा, ह्या आराखड्याअंतर्गत राज्यांचे 4 भागात वर्गीकरण करण्यात आले. श्रेणी देण्यात आली नाही मित्रांनो. ओके. रँकिंग नव्हती, महाराष्ट्र विल गेट फर्स्ट रँक, मध्य प्रदेश विल गेट सेकंड रँक, गुजरात विल गेट थर्ड रँक, असं रँकिंग नव्हती. ओके. त्याच्यात क्रमवारी नव्हती, तर त्याचे 4 वर्ग करण्यात आले. काय करण्यात आले मित्रांनो, 4 वर्ग करण्यात आले. ओके. त्या वर्गामध्ये काय असायचं मित्रांनो, 4 वर्ग काय होते, उच्च पातळी गाठलेले राज्य, साधारणपणे पातळी गाठलेले राज्य, महत्वाकांक्षी राज्य आणि उद्योन्मुख राज्य, असे 4 गट पाडण्यात आले. ओके. म्हणजे अशी राज्य ज्या राज्यांमध्ये व्यवसाय करणे खूप सोपं आहे, त्यांना उच्च पातळी गाठलेलं राज्य म्हणलं जायचं. जे जिथं थोडं आताही समस्या आहेत, तेवढं चांगले नाहीत कदाचित, त्यांना पातळी गाठलेलं राज्य. ज्या खूप चांगल्या प्रकारे सुधारणा करतायत, जे महत्वाकांक्षी, त्याच्याकडून आपण अपेक्षा ठेवू शकतो, अशांना महत्वाकांक्षी राज्य. आणि जे आता उदयास येत आहेत, पूर्वी त्यांचा रेकॉर्ड खराब होता पण आता त्यांचा रेकॉर्ड चांगला व्हायला लागला, अशा राज्यांना उद्योन्मुख राज्य. असे 4 वर्ग करण्यात आले. कशा अंतर्गत मित्रांनो, BRAP, बिझनेस रिफॉर्म ऍक्शन प्लान अंतर्गत. ओके. व्यवसाय सुधारणा कृती आराखडा 2015. तर मित्रांनो, हे काय होते, हे एक प्रकारे भारताची आवृत्ती होती. कशाची, ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे
व्यवसाय सुलभता निर्देशांकाची भारताची आवृत्ती होती. ओके. आणि हे जे 4 वर्गीकरण करण्यात आले ते 2015च्या आराखड्यानुसार नव्हते, तर 2020च्या आराखड्यानुसार होते मित्रांनो. ओके. 2015ला तो आराखडा तयार करण्यात आला, पण 2020 पर्यंत ओके त्या आराखड्याअंतर्गत वेगवेगळ्या गोष्टी करण्यात आल्या, पण 2020ला काय करण्यात आलं, 4 वर्ग करण्यात आले. 4 वर्गांमध्ये राज्याचं वर्गीकरण झालं. ओके. त्यामध्ये 4 प्रकारचे राज्य होते. एक उच्च पातळी गाठलेलं राज्य, साधारण पातळी गाठलेलं राज्य, महत्वाकांक्षी राज्य आणि उद्योन्मुख राज्य. ओके. टॉप अचिव्हर्स, अस्पायर्स अँड एमर्जिंग बिझनेस इकोसिस्टम असे 4 गट पाडण्यात आले आणि असं त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं. तर हे फक्त वर्ग होते, क्रमवारी नव्हती, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके. तर राज्यांना काय केलं, राज्यांचं वर्गीकरण करण्यात आलं, क्रमवारी नव्हती, साधं वर्गीकरण होतं, हे लक्षात आलं पाहिजे. ओके. तर नेमकं काय करण्यात आलं, 301 सुधारणा संबंधित मुद्दे. बघा एकूण किती पॉइंट्स मित्रांनो, 301 पॉइंट, म्हणजे जवळजवळ 300 असे पॉइंट घेण्यात आले. ओके. जे की जवळजवळ 15 क्षेत्रांना कव्हर करायचे, 15 व्यवसाय नियंत्रण क्षेत्राशी निगडीत असलेले 301 मुद्दे. ओके. 301 मुद्दे घेण्यात आले आणि हे मुद्दे किती क्षेत्रांमध्ये होते मित्रांनो, 15 व्यवसाय क्षेत्रांमध्ये होते. आणि ह्या मुद्द्यांवरती ह्या राज्यांचं वर्गीकरण करण्यात आलं. ओके. बघा, तर मुद्दे देखील होते, व्यवसाय क्षेत्र होते आणि त्यामध्ये देखील वेगवेगळे क्षेत्र देखील होते, म्हणजे क्षेत्रीय सुधारणांचा देखील समावेश करण्यात आला. म्हणजे 9 क्षेत्रांमध्ये 72 मुद्द्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये देखील ओके मेन म्हणजे काय, 301 मुद्दे होते. ओके. आणि त्यामध्ये 15 व्यवसाय. ओके. बघा, 15 बिझनेस रेग्युलेटरी एरियाज. ओके. 15 व्यवसाय नियंत्रण क्षेत्राशी निगडीत मुद्दे होते. ओके. हे असे वर्ग होते. ओके. म्हणजे कसं, समजा इकडे लक्ष द्या. ओके. व्यवसाय नियंत्रणाशी निगडीत. ओके. व्यवसाय नियंत्रण, जसं की परवाना कसा मिळेल, वीज जोडणी कशी मिळेल. ओके. असं व्यवसाय नियंत्रणाशी निगडीत एक 15 क्षेत्र ठरवण्यात आले. त्यामध्ये जवळजवळ 301 मुद्दे घेण्यात आले. त्यामध्ये काय, 301 मुद्दे घेण्यात आले. ओके. असा त्याचा अर्थ होतो, हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके. तर हे व्यवसाय नियंत्रण क्षेत्राशी निगडीत होते 15 क्षेत्र. अजून त्याच्यात काय वर्गीकरण करण्यात आले मित्रांनो, त्याच्यात आणखी एक वर्गीकरण करण्यात आलं, ते म्हणजे ओके वेगवेगळे क्षेत्र घेण्यात आले. हे क्षेत्र आणि वरचे क्षेत्र वेगळे आहे मित्रांनो. इथलं क्षेत्र काय होतं, हे व्यवसाय नियंत्रणाशी निगडीत होतं. ओके. व्यवसाय नियंत्रणाशी निगडीत जे मुद्दे होते तसे 15 क्षेत्र आणि त्याच्यातले 301 मुद्दे. नंतर त्याच्यात काय करण्यात आलं, कॅटेगरायझेशन करण्यात आलं, वर्गीकरण करण्यात आलं आणि त्याचे वेगळे क्षेत्रीय सुधारणा करण्यात आली. म्हणजे क्षेत्रीय सुधारणा म्हणजे 9 सेक्टर्स. ओके. 9 सेक्टर्स, जसं की हेल्थ केअर असेल, ट्रेड लायसन्स असेल, सिनेमा हॉल्स असेल, लीगल मेट्रोलॉजी असेल, ओके, हॉस्पिटॅलिटी, मूव्ही शूटिंग, असे काहीतरी क्षेत्र. ओके. असे क्षेत्र निवडण्यात आले. किती क्षेत्र, 9 क्षेत्र. ओके. आणि ह्या क्षेत्रांसंबंधित 12 मुद्द्यांची निवड करण्यात आली. ओके. 12 मुद्द्यांची निवड करण्यात आली. ओके. हे क्षेत्र कसे मित्रांनो, व्यवसाय निगडीत आहेत. वरचे क्षेत्र काय होते मित्रांनो, हे जे क्षेत्र होते, हे जे 15 क्षेत्र होते ते नियंत्रणाशी निगडीत होते. ओके. तर 2 मुद्दे आहेत मित्रांनो, 2 गोष्टी आहेत. एक 15 मुद्दे, 15 क्षेत्र, 301 मुद्दे. 15 क्षेत्र, हे क्षेत्र कशाशी, नियंत्रणाशी निगडीत होते, नियंत्रणाशी निगडीत होते. ओके. तर ते देखील गृहीत धरण्यात आले क्रमवारी, वर्गीकरण करण्यासाठी, क्रमवारी नाही, वर्गीकरण करण्यासाठी. आणि त्यामध्ये अजून एक सुधारणा काय करण्यात आली, तर 9 क्षेत्र घेण्यात आले. इथं क्षेत्राचा अर्थ काय मित्रांनो, क्षेत्र म्हणजे इथं जो क्षेत्रात म्हणजे कदाचित आरोग्य क्षेत्र असेल, ओके, चित्रपट निर्मिती क्षेत्र असेल असं, ओके, किंवा पर्यटन व्यवसाय क्षेत्र असेल, तर हे व्यवसायावरती आधारित क्षेत्र 9 क्षेत्र घेण्यात आले आणि त्यामध्ये 72 मुद्द्यांची निवड करण्यात आली. 9 क्षेत्रामध्ये 72 मुद्द्यांची निवड आणि वरच्या 15 नियंत्रणाशी निगडीत क्षेत्रांमध्ये 301 सुधारणा संबंधित मुद्द्यांची निवड
अशा ह्या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करून राज्यांचं काय करण्यात आलं, वर्गीकरण करण्यात आलं. आणि ते वर्गीकरण किती विभागात होतं मित्रांनो, भागांमध्ये, 4 भागांमध्ये ते वर्गीकरण करण्यात आलं. एक म्हणजे उच्च पातळी गाठलेले राज्य, पातळी गाठलेले राज्य, महत्वाकांक्षी राज्य आणि उद्योन्मुख राज्य. ओके. आणि मित्रांनो एक लक्षात घ्या, हे कशाच्या धर्तीवर होतं, हे ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यवसाय सुलभता निर्देशांक जो वर्ल्ड बँकेने 2020 पर्यंत काढला होता, त्याच्यासारखंच म्हणजे इंडियाची जे भारताची आवृत्ती होती, इंडियाचं ते वर्जन होतं. भारताची काय म्हणजे त्यांचं आहे तर आपलं पण एक असलं पाहिजे असं. ओके. जसं जागतिक बँकेचं एक क्रमवारीची एक व्यवस्था आहे, तसे भारतात देखील एक व्यवस्था पाहिजे. फक्त आपल्या इकडे क्रमवारी नाही, तर आपल्या इथं काय मित्रांनो, कॅटेगरायझेशन आहे, वर्गीकरण आहे. तर असे 301 मुद्दे, 15 क्षेत्र आणि 9 क्षेत्र आणि 72 मुद्दे ह्या सगळ्यांचा समावेश करून एक वर्गीकरण केले जाते 4 विभागांमध्ये. आणि त्यानुसार कोणत्या राज्यांमध्ये व्यवसाय करणे सुलभ जाते हे ठरवलं जाते. कोणत्या राज्यांमध्ये व्यवसाय करणं सुलभ जाते हे ठरवलं जाते. ओके फ्रेंड्स, सगळ्यात महत्वाची मित्रांनो गोष्ट अशी आहे की 2021 पासून ही क्रमवारी ईज ऑफ डुईंग बिझनेस जी आहे, जे वर्ल्ड बँक प्रकाशित करायचे, ती बंद झाली. भारताने हे वर्गीकरण बंद केलेले नाही, भारताने कंटिन्यू ठेवलंय. पण जागतिक बँकेनं ही क्रमवारी बंद केलेली आहे मित्रांनो. ज्या क्रमवारीमध्ये 10 निकषांवरती देशांना क्रमवारीमध्ये लावण्यात यायचं की कोणता देश हा व्यवसाय करण्यासाठी सुलभता देतो. ओके. म्हणजे कोणत्या देशात व्यवसाय करणे हे सगळ्यात सुलभ आहे, सगळ्यात अधिक सुलभ आहे, आणि कोणत्या देशात हे सुलभ नाही ह्याची क्रमवारी असायची. ओके फ्रेंड्स, तर हे खूप महत्वाचं टॉपिक होता. आपण आता पुढचा टॉपिक बघूया, इंडस्ट्रियल सिकनेस म्हणजे काय. भारतातले जे व्यवसाय आहेत ते कालांतराने कदाचित ते व्यवसाय चांगले चालत नाहीत. कालांतराने त्या व्यवसायांमध्ये काही समस्या येतात आणि समस्या आल्यामुळे ते काही कालांतराने ते त्या व्यवसायामध्ये नुकसान व्हायला लागते. आणि मित्रांनो लक्षात घ्या, अर्थशास्त्रामध्ये असं म्हणलं जाते, ओके, तुम्ही जर अर्थशास्त्र चांगल्या प्रकारे कधी वाचायचा तुम्हाला योगायोग आला तर तुम्हाला कळेल की चांगली बाजारपेठ, त्या बाजारपेठेला आपण चांगली बाजारपेठ म्हणतो ज्या बाजारपेठेत नवीन व्यवसाय सुरू करणे सोपं असते, नवीन व्यवसायासाठी प्रवेश करणं सोपं असते, आणि जे व्यवसाय चालत नाहीत ते व्यवसाय सहजपणे बाहेर पडू शकतात. त्याला इंग्रजीमध्ये ना फ्री एंट्री अँड एक्झिट म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो इंग्रजीमध्ये त्याला? दुसऱ्या पेजवर सांगतो तुम्हाला समजून. काय म्हणतात? फ्री एंट्री अँड एक्झिट. का समजून सांगतोय? महत्वाचं आहे. काय मित्रांनो, इकॉनॉमिक्स मध्ये काय म्हणलं जाते? फ्री एंट्री म्हणजे एखादा नवीन उद्योग टाकण्यासाठी सहजपणे प्रवेश भेटणे. ओके. समजा मला एखादा नवीन उद्योग टाकायचा एखादा बाजारामध्ये, तर मी सहजपणे टाकू शकतो. ओके. आणि फ्री एक्झिट, जर मला उद्योग टाकणे जर सोपं असेल तर माझा उद्योग जर फायद्यात नसेल, ओके, त्याला जर लाभ होत नसेल, ओके, तर तो बाहेर पडणे देखील तेवढं सोपं पाहिजे. ओके. म्हणजे एखाद्या नवीन उद्योग सुरू करण्यासाठी प्रवेश जेवढा महत्वाचा असतो तेवढा त्या उद्योगातून बाहेर पडणं देखील महत्वाचं असते. कारण काय असते मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. कारण जर एखादा उद्योग, समजा तुम्ही एखाद्या बाजारपेठेत काम करताय, एखाद्या अर्थव्यवस्थेत तुम्ही उद्योग टाकलाय, ओके. लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचा समजा त्या बाजारपेठेत भरपूर उद्योग असतात. ओके. ए बी सी डी ई असं समजा हे उद्योग असतात, आणि तुम्हाला ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहित आहे, म्हणजे तुम्ही एवढे मॅच्युअर्ड झालेला आहात की प्रत्येक उद्योग हा एकमेकांवरती अवलंबून असतो. अप्रत्यक्षरित्या काय असतो? एकमेकांवरती अवलंबून असतो. ओके. समजा हे बँक असेल, एक आहे हे बँक आहे, ओके. दुसरं आहे एक सॉफ्टवेअर कंपनी, ओके, सॉफ्टवेअर कंपनी. समजा सी आहे एखादी विमान बनवणारी कंपनी किंवा विमान सेवा देणारी कंपनी. ओके. आपण म्हणू याला विमान सेवा देणारी. ओके. समजा चौथा आहे पर्यटन क्षेत्रात काम करणारी कंपनी. ओके. असं 4 कंपन्या आपण बघूया. मित्रांनो, जर बँका डबघाईस आल्या
लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. ओके, नंतर तुम्हाला इंडस्ट्रियल सिकनेस म्हणजे व्यवसाय जे बंद पडतात. ओके, तर ते बंद पडलेले व्यवसाय किती सहजपणे बाहेर पडू शकतात, किती सहजपणे ते गाशा गोंडाळून निघून जाऊ शकतात, ते देखील अर्थव्यवस्थेत का महत्वाचं असते ते समजून सांगतो तुम्हाला. समजा एक 4 बिझनेस आहेत. ओके, ABCD. पहिला आहे बँकिंग बिझनेस आहे, दुसरा आहे सॉफ्टवेअरचा आहे, तिसरा विमान सेवा आहे, चौथं पर्यटन आहे. ओके, समजा बँका डबघाईस आल्या. ओके, बँकांचा व्यवसाय नीट चालत नाही, तर साहजिक आहे सॉफ्टवेअर जे कंपन्या आहेत ते पण चालणार नाहीत, कारण सॉफ्टवेअर कंपन्यांनी शेवटी गुंतवणुकीसाठी पैसा कोणाकडून घेतला असेल, बँकांकडून घेतला असेल. ओके, आणि सॉफ्टवेअर कंपन्या जर नीट चालल्या नाही मित्रांनो, विमान सेवा देखील नीट चालणार नाही. कारण कारण तुमच्या समोर आहे. तुम्हाला आठवत असेल, गेल्या 15 दिवसापूर्वी, 10 दिवसापूर्वी भारतातले जे रेग्युलेटर आहे, नियंत्रक आहे, ओके, विमान सेवा जे नियंत्रण करते, त्यांनी काही प्रायव्हेट कंपन्यांना, काही प्रायव्हेट विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांना 15 दिवसासाठी 50% क्षमतेवरतीच चालवण्याची परवानगी दिली. कारण कारण त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम होता. बरेच त्यांना समस्या येऊ लागल्या. ओके, बऱ्याचदा त्या विमान एका जागेवर, एका शहरातून उडान घेतल्यानंतर काही कारणास्तव त्या विमानाला उतरावं लागलं खाली. ओके, दुसऱ्या शहरात त्यांना लँडिंग करावी लागली, लँडिंग ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. ओके, तर ह्याचं एक कारण होतं ते म्हणजे सॉफ्टवेअर. कदाचित त्यांचं त्या विमानातलं सॉफ्टवेअर काम करत नसेल. ओके, आता ते सॉफ्टवेअर काम करत नसेल, त्याच्यात टेक्निकल काहीतरी गोष्ट असेल. मला काय अंडरलाईन करायचं आहे मित्रांनो इथं, की हे सगळे व्यवसाय काय आहेत, एकमेकांवरती अवलंबून आहेत. आता विमान सेवा जर चांगलं काम करत नसेल, तर पर्यटन कुठून काय येणार, विदेशी पर्यटन भारतात कसे काय येणार. तर मित्रांनो, एखादी जर गोष्ट, समजा बँकात जर चांगलं काम करत नसतील भारतात, कल्पना करा की बँका डबघाईस आलेत, बँका बिलकुल चांगल्या प्रकारे काम करत नाहीत. बँका जर चांगल्या प्रकारे काम करत नाही तर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीला प्रॉब्लेम होईल, सॉफ्टवेअर इंडस्ट्री काम केल्यानंतर विमान सेवेला प्रॉब्लेम, विमान सेवा जर चांगली नसेल तर पर्यटन क्षेत्राला प्रॉब्लेम होईल. म्हणजे काय मित्रांनो, जी कंपनी, ओके, चांगलं काम करत नसेल, जो उद्योग चांगल्या प्रकारे नफ्यामध्ये नसेल, तो उद्योग बंद पडून बाहेर पडणंच चांगली गोष्ट आहे अर्थव्यवस्थेसाठी. म्हणजे काय, ही जर बँक अतिशय खराब काम करत असेल, तिचा परफॉर्मन्स चांगला नसेल, तर ही बँक काय झाली पाहिजे, त्या बँकेला कुलूप लागलं पाहिजे, ही बँक त्या व्यवसायातून बाहेर पडली पाहिजे, जेणेकरून ज्या दुसऱ्या चांगल्या बँका आहेत त्या चांगल्या प्रकारे कामं करतील आणि त्या बँका इतरांना मदत करतील. ओके, नाहीतर एक जर बँक चांगलं काम करत नसेल, तर त्यावरती अवलंबून असणारी इतर क्षेत्र देखील नफ्यापासून तोट्याकडे जाण्याची शक्यता असते. ओके, म्हणजे काय, इंडस्ट्रियल सिकनेस म्हणजे उद्योगांचं जे बिमारीपण असते. ओके, उद्योग जे बिमार पडतात, ओके, तर त्यांना देखील एक उपाययोजना करून त्यांना सुधारण्याचं काम करणं हे सरकारची जबाबदारी असते. आणि जर ते सुधरू शकले, सरकार जर अपयशी झालं की त्या उद्योगांना पुनर्जीवन देण्यासाठी जर अपयश आलं सरकारला, तर सरकारला त्या उद्योगाला नेहमीसाठी कुलूप लावण्याची काय प्रक्रिया असेल त्याला देखील सुलभ करणे सरकारची जबाबदारी असते. ओके, तर आपल्याला आता पुढच्या टॉपिक मध्ये काय शिकायचं आहे मित्रांनो, तर उद्योग एक डबघाईस कसे येतात, जर उद्योग डबघाईस आले तर त्याला सरकार काय उपाययोजना करते त्या उद्योगांना पुनर्जीवित करण्यासाठी, आणि समजा पुनर्जीवित झाले नाही उद्योग, त्या उद्योगांना बाहेर पडण्यासाठी सरकार काय उपाययोजना करते, हा आपला पुढचा टॉपिक आहे. ओके मित्रांनो, तर आपण बघूया पुढचा टॉपिक, इंडस्ट्रियल सिकनेस. ओके, इंग्रजी म्हणतात इंडस्ट्रियल, इंडस्ट्रियल म्हणजे उद्योग. ओके, उद्योगाशी निगडीत, सिकनेस म्हणजे एक आजारपण. ओके, बिमारी ज्याला म्हणतो आपण मराठी हिंदीमध्ये. ओके, आजारपण, तर उद्योग देखील आजारी पडतात. म्हणजे उद्योग देखील आजारी पडतात आणि त्या उद्योगांना पुनर्जीवित करण्याचं काम करण्याची जबाबदारी जी असते सरकारची असते. आणि समजा सरकार जर त्याच्यात अपयशी झालं तर ते उद्योग बाहेर पडणं चांगली गोष्ट असते. ते बाहेर पडण्यासाठी देखील धोरण लागते. त्या धोरणाबद्दल आपल्याला आता थोडक्यात जाणून घ्यायचं आहे. ओके, तर सुरू करूया आपण हा टॉपिक, इंडस्ट्रियल. तर मित्रांनो, इंडस्ट्रियल सिकनेस नेमकं काय आहे. इंडस्ट्रियल सिकनेस म्हणजे जे उद्योग असतात, उद्योगांचं आजारीपण. ओके, रुग्णता पण त्याला असा एक दुसरा एक शब्द आहे, रुग्णता. ओके,
तर भारतामध्ये इंडस्ट्रियल सिकनेसचा अर्थ काय? ओके, औद्योगिक आजारपण किंवा रुग्णता. तर असा अवघड टॉपिक नाहीये, सोपा टॉपिक आहे, तुम्हाला सहज कळेल. ओके, तर समजा एखादा उद्योग असेल, ओके, आणि एखाद्या उत्पादक घटकाने, म्हणजे उद्योग उत्पादक घटक म्हणजे जो उत्पादन करतो, ओके, जर मागच्या वित्तीय वर्षात तोटा घोषित केला असेल, म्हणजे मागच्या वित्तीय वर्षात म्हणजे लास्ट फायनान्शियल इयर मध्ये लॉस असेल, ओके, आणि त्या वित्तीय घटकाला सहायता करणाऱ्या ज्या बँका असतात, ओके, त्यांना लोन वगैरे दिलेल्या ज्या बँका असतात, ओके, त्यांना पुढच्या वित्तीय वर्षात देखील, ओके, तोटा होण्याची शक्यता, ओके, पुढच्या वित्तीय वर्षात देखील तोटा होण्याची शक्यता वर्तवली असेल, ओके, आणि चालू वित्तीय वर्षात देखील तोटा होण्याची शक्यता जर असेल, ओके, तर बघा, एखादं उत्पादक घटक आहे, म्हणजे एखादं उत्पादक आहे, कोण उद्योग आहे, मागच्या वर्षात त्या उद्योगाला तोटा झाला असेल, मागच्या वर्षात तोटा झाला असेल, आणि चालू वर्षात आणि पुढच्या वर्षात देखील त्याला ज्या बँकेने वित्तीय सहायता दिली त्या बँकेने अशी शक्यता वर्तवली की चालू वर्षात आणि पुढच्या वर्षात देखील ह्या उद्योगाला तोटा होण्याची शक्यता आहे, ओके, त्याची वित्तीय तोटा होण्याची शक्यता आहे. तर अशा उत्पादक घटकांना, अशा उत्पादकांना, अशा उद्योगांना आपण आजारी उत्पादक घटक किंवा सिक युनिट्स, ओके, इंग्रजीमध्ये त्याला सिक म्हणजे एक प्रकारचा आजारपण, सिकनेस म्हणला आजारपण म्हणतात, सिक युनिट्स. युनिटचा अर्थ काय होतो इथं? उत्पादक होतो, ओके, एखादी उत्पादन करणारी जी संस्था असते त्याला युनिट्स असा शब्द आहे, ओके. तर जर मागच्या वर्षी तोटा घोषित केला असेल, ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षी देखील तोटा होण्याची शक्यता कोणी वर्तवली असेल? ज्यांनी त्यांना आर्थिक सहायता दिलेली आहे, जसं की बँका, ओके, अशा घटकांना आपण काय म्हणतो? सिक युनिट्स म्हणतो, म्हणजे आजारी उत्पादक घटक म्हणतो, ओके. तर आजारी उत्पादक घटक आणखी काय वैशिष्ट्य आहे त्यांची? कर्ज आणि समभाग ह्याचं जे गुणोत्तर असते, ओके, कर्ज भागिले समभाग ह्याचं जे गुणोत्तर असते, ओके, ते गुणोत्तर कमी होते, कमी कमी होत जाते. कमी कमी होत जाते याचा अर्थ काय? आता बघा, ही सरळ सरळ गणिती गुणोत्तर आहे. वरती कर्ज लिहिलेला आणि खाली समभाग आहे. कर्ज म्हणजे किती कर्ज घेते ती कंपनी, तो उद्योग. समभाग म्हणजे शेअर्स किती आहेत, इक्विटी शेअर्स किती आहेत, ओके. समजा जर आता हा आकडा, समजा कर्ज असेल 100 रुपयाचं आणि समभाग असतील 20 रुपयाचे, आणि नंतर कर्ज असेल 200 रुपयाचं, समभाग असेल 20 रुपयाचं, तर ह्याचं गुणोत्तर किती येते? 5:1, आणि ह्याचं किती येते? 10:1 येते मित्रांनो. म्हणजे काय? तुम्ही बघा गुणोत्तर कसा आहे. 5:1 चा अर्थ काय? 5 रुपयाचं कर्ज घेतलं आणि 1 रुपयाचे समभाग म्हणजे शेअर्स काढले, म्हणजे लोकांकडनं पैसे घेऊन, तुमचा उद्योग चालत नाही एक लोकशाही पद्धतीने. तर तुमचा उद्योग कसा चालतो? कर्ज घेऊन चालतो. म्हणजे पहिलं 5 रुपयाचा कर्ज 5 रुपयाचं कर्ज आणि 1 रुपयाचे शेअर्स असायचे, आता 10 रुपयाचं कर्ज आणि 1 रुपयाचं शेअर्स आहे. म्हणजे तुमचं कर्जांवरची जी निर्भरता आहे, कर्जांवरची जे तुमचं डिपेंडन्स आहे, ते काय होते? वाढते. ते काय होते? वाढते. आणि साहजिक आहे, हे काय कशाचं वैशिष्ट्य असते, कशाचं एक लक्षण असते, की तुमचं जे उद्योग आहे, तुमचा जो उद्योग आहे तो कर्जावरती जास्त अवलंबून आहे. तर तुमच्या जे मिळकत जी असते, वस्तू आणि सेवा विकून जी मिळकत मिळते, त्या मिळकतीवर कमी आणि कर्जावरती तुमचा उद्योग चालतो, ओके. मिळकतीवरती कमी आणि कर्जावरती तुमचा उद्योग चालतोय, त्याचा असा अर्थ होतो. तर कर्ज भागिले समभाग, शेअर्स, ओके, इक्विटी ज्याला म्हणतो आपण, ह्याचा जर गुणोत्तर वाढत राहिला, ह्याचा जर गुणोत्तर वाढत राहिलं, ओके, तर काय होते मग? ह्याचा अर्थ काय होतो? तुमचे कर्ज जे असते, जास्त कर्ज आणि कमी समभाग, ओके, जास्त कर्ज आणि कमी सहभाग, असा त्याचा अर्थ होतो, ओके. एकूण मिळकत ही एकूण उत्पादक खर्चाच्या कमी असते. हा, एकूण मिळकत म्हणजे तुम्हाला जो रेव्हेन्यू मिळतो, ओके, तुमची जी अर्निंग आहे ती एकूण खर्चाच्या, तुमचं जे कॉस्ट आहे, वस्तू आणि सेवा बनवण्याचा जो खर्च आहे मित्रांनो, त्याच्यापेक्षा तुमची मिळकत म्हणजे वस्तू विकल्यानंतर तुम्हाला समजा 2 रुपये मिळत असेल, पण ती बनवायला 3 रुपये जात असेल, म्हणजे बनवायचा खर्च जास्त आणि वस्तू विकल्यानंतर तुम्हाला उत्पन्न कमी. तर एकूण मिळकत ही उत्पादक खर्चाच्या जर जास्त असेल, कमी असेल, मिळकत कमी आणि खर्च जास्त असेल,
तर साहजिक आहे तुम्हाला बाहेरून कर्ज घ्यावा लागतो, आणि बाहेरून कर्ज घेणे हे कशाचं लक्षण आहे मित्रांनो? आजारपणाचं लक्षण आहे, त्या उद्योगाच्या आजारपणाचं लक्षण आहे. कारण त्या उद्योगाला वस्तू आणि सेवा विकून काही मिळकत मिळत नाही, तर त्याला वित्तीय सहायतेसाठी बाहेर दुसऱ्यांवरती अवलंबून राहावं लागते, हे दर्शवते. ओके, हे त्याने दर्शवले जाते. ओके, तर याची कारण काय काय भारतात मित्रांनो? खूप सोपी कारण आहे. तुम्ही जर असं कॉमन सेन्स आहे, जास्त काय असं रॉकेट सायन्स नाही. तुम्ही जर एक साधा जर विचार केला की काय कारण असू शकतात एखादा उद्योग डबघाईस यायला, एखादा उद्योग आजारी पडण्याला, तर बांधकामात उशीर होणे. ओके, प्रत्येक उत्पादनासाठी काही कशाचं तरी बांधकाम करावं लागतं मित्रांनो, तर त्याच्यात उशीर होणे, किंवा जमीन अधिग्रहणात. ओके, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तर मला समजा एखादा उद्योग टाकायचा, आणि भारतामध्ये जमीन अधिग्रहणाचा जो कायदा आहे तो खूपच प्रॉब्लेमॅटिक आहे. ओके, तो कसा आहे मित्रांनो? तो खूपच कसा आहे मित्रांनो? वित्तीय सहायता मिळण्यात उशीर होणे हे देखील एक खूप मोठं कारण आहे. म्हणजे एखाद्याला उद्योग सुरू करायचा आणि त्या उद्योगाला वित्तीय सहायताच मिळत नसेल, त्याला उशीर होत असेल, हे एक खूप मोठं भारतात कारण आहे. ओके, यंत्रसामग्री मिळण्यात उशीर होणे. उद्योगांना यंत्रांची गरज आहे, आणि त्या सामग्री जर वेळेवर मिळत नसेल, तर साहजिक आहे काय होते? उद्योगांना नुकसान व्हायला सुरुवात होते. काय होते? उद्योगांना नुकसान होते. ओके, नोकर भरतीमध्ये समस्या. ओके, सरकारचे नियम असतील किंवा इतर काही नियम असतील, किंवा जर तुम्हाला स्किल्ड लेबरच मिळत नसेल, ओके, कौशल्य असलेला लेबर मिळत नसेल, तर साहजिक आहे त्यामुळे देखील कदाचित एखाद्या उद्योगाला नुकसान होऊ शकते. सरकारतर्फे परवाना देण्यात उशीर. हा, बऱ्याचदा असं होते मित्रांनो की एखादा उद्योग तयार आहे पण सरकारने परवानगीच दिली नाही उत्पादन करण्यासाठी, तेव्हा देखील उद्योग काय होतात? बिमार होण्याची शक्यता असते. काही इनपुट असतात जसे की वीज आणि कोळसा, त्याची कमतरता कदाचित भासत असेल. तुम्हाला माहित आहे भारतात कोळशाची, तुम्ही एक 4-5 वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती भारताची, आपल्याला लिटरली कोळसा आयात, असंही आपण कोळसा आयात करतो बऱ्याच प्रमाणात. ओके, आपण इथंही उत्पादन होते, आपण आयात पण करतो. तसंच कोळशाला आपल्याला आयात करावं लागलं. ओके, तर असं वीज आणि कोळशाची जर कमतरता असेल, तर साहजिक आहे एखादा उद्योग डबघाईस जाण्यास ते कारणीभूत ठरू शकते. ओके, खर्चाचं व्यवस्थापन करण्यापलीकडे जर गोष्ट गेली असेल, म्हणजे खर्च जो आहे, ओके, कॉस्ट ओव्हररन्स, म्हणजे खर्च एवढा झालाय, ओके, उत्पादक घटक आणि इतर गोष्टींचा खर्च एवढा झालाय की त्याचं व्यवस्थापन करण्यापलीकडे गेल्या, त्याचं व्यवस्थापन देखील होऊ शकत नाही. अशी जर परिस्थिती निर्माण झाली, तर साहजिक आहे ते उद्योगांना हानिकारक होऊ शकते. वस्तू आणि सेवांच्या मागणीमध्ये जर घट झाला असेल, ओके, एखाद्या वस्तू आणि सेवाच्या मागणीतच घट झाली. फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण देतो, इलेक्ट्रिक व्हेकल. मध्यंतरी काय झालं होतं? इलेक्ट्रिक व्हेकल, बरेचसे जे इलेक्ट्रिक वाहन आहे त्यांना आपोआप ते पेट घ्यायचे. आता पेट घेतल्यामुळे काय झालं? लोकांचा एक जो कॉन्फिडन्स असतो, ओके, तो कमी झाला की इलेक्ट्रिक व्हेकल खरंच घ्यायची की नाही. ते लोक विचार करू लागले, दोनदा विचार करू लागले, तीनदा विचार करू लागले. आता जर अशामुळे काय होते, जर लोकांनी ठरवलं की नाही आता इलेक्ट्रिक व्हेकल जर पेट घेत असतील तर आपण ते घेण्यात काय अर्थ नाही, पेट्रोलचेच व्हेकल घेऊया, आपण पेट्रोलच्याच गाड्या घेऊया, तर काय होते? त्याची मागणी कमी होते. मग ज्या उद्योगांनी ओके, मग साहजिकच काय होते मित्रांनो, ज्या उद्योगांनी हे कर्ज काढलेलं असते हे उद्योग सुरू करण्यासाठी, ते कर्ज परतफेडीला प्रॉब्लेम होतो. ओके, समस्या यायला लागतात. आणि त्या कारण काय? वस्तूंची किंवा सेवांची मागणी जर कमी झालं, तर मग कर्ज परतफेड कशी करणार? आणि कर्ज जर परतफेड झाली नाही, तर साहजिक आहे फायदा होणार नाही, लाभ होणार नाही, नफा होणार नाही, तर तोटा होईल. आणि तोटा एकदा दाखवला, गेल्या वर्षी तोटा दाखवला, यावर्षी आणि पुढच्या वर्षी जर तोटा होण्याची शक्यता जर आर्थिक सहायता करणाऱ्या घटकांनी दाखवलं, तर मग साहजिक आहे आपल्याला आपल्या उद्योगांना आजारी उद्योग म्हणून घोषित केलं जाईल. ओके, सरकारी व्यवस्थेमध्ये बदल झाला असेल, जीएसटी सारखे बदल बघा, कदाचित काही उद्योग हे जीएसटी सारख्या बदलांना तग धरू शकले नसतील. अशा बदलांमुळे देखील काय होते मित्रांनो? अशा बदलामुळे देखील कधी कधी एखादं उद्योग घटक जो आहे आजारी पडण्याची शक्यता असते. ओके मित्रांनो, तर ही एक इंडस्ट्रियल सिकनेस म्हणजे औद्योगिक आजारपण, ओके, रुग्णता, ह्याची काही कारणं आहेत. ओके मित्रांनो, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ह्या औद्योगिक जे आजारपण आहे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारने काय काय उपाययोजना सुचवल्या, आजपर्यंत काय काय उपाययोजना केल्या, त्याबद्दल उद्या आपण माहिती बघूया. ओके, थँक्यू फॉर बिईंग हिअर. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हा टॉपिक
कव्हर करूया. ओके.